नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सर्वप्रथम DDC लर्निंगमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं, पालकांचं आणि सर्व शिक्षकांचं मी स्वागत करतो. आज आपण राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त एक आगळा-वेगळा कार्यक्रम थेट भेट शास्त्रज्ञांशी घेऊन आलेलो आहोत. त्यामध्ये शास्त्रज्ञांचं महत्त्वपूर्ण मार्गदर्शन आपणाला तर मिळणारच आहे. त्याचबरोबर सर्वांना थेट शास्त्रज्ञांशी बोलण्याची संधी DDC लर्निंगच्या माध्यमातून आपणा सर्वांना मिळणार आहे. मित्रांनो, या कार्यक्रमासाठी थेट शास्त्रज्ञांशी संवाद साधण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. पण या सर्वच विद्यार्थ्यांना आजच्या या कार्यक्रमामध्ये संवाद साधण्याची संधी मिळणार नाही. त्यामुळे पुढील काही दिवसामध्ये उर्वरित विद्यार्थ्यांना आपण संधी देणार आहोत आणि आजच्या व्हिडिओमध्ये जेवढ्या मुलांना संधी मिळेल, उर्वरित विद्यार्थ्यांना आपण पुढील टप्प्यामध्ये संधी देणार आहोत. म्हणजेच असाच कार्यक्रम पुढील काही काळामध्ये आपण घेणार आहोत. त्यामुळे सर्व विद्यार्थी पालकांना विनंती आहे की तुम्ही DDC लर्निंग चॅनलशी जोडलेले राहा. त्यासाठी मित्रांनो, जर आपण DDC लर्निंग चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग प्रत्यक्ष आपल्या थेट भेट शास्त्रज्ञांशी कार्यक्रमाची सुरुवात करूया. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त थेट भेट शास्त्रज्ञांशी असा कार्यक्रम घेऊन आलेलो आहोत. या कार्यक्रमामध्ये मूळचे महाराष्ट्रातील आणि सध्या सिंगापूर येथे कार्यरत सन्माननीय डॉक्टर विजय कुमार वर्मा सर आपल्या सोबत या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मार्गदर्शन पुढील काळामध्ये आपल्याला मिळणार आहे आणि त्या मार्गदर्शनानंतर आपण साधारणतः अर्धा तास त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. या ठिकाणी तुम्हाला सर्वांना प्रत्यक्ष डॉक्टर विजय कुमार वर्मा सरांशी बोलण्याची संधी मिळणार आहे. त्यांना काही प्रश्न विचारायचे असतील तर तीही संधी आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. त्या माध्यमातून जो काही राष्ट्रीय विज्ञान दिन आहे, आपण म्हणजे मुळातच विज्ञान हा विषय म्हणजे तसा काही जणांना म्हणजे अवघड वाटतो, तर काही त्याची विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भीती असते. आणि मागील 2 वर्षापासून ऑलरेडी शाळा बंद आहेत कोविडच्या कारणाने. त्याचाही परिणाम आपल्या सर्व शिक्षणावर झालेला आहे. तर ही एक चांगली संधी DDC लर्निंगच्या माध्यमातून आपणाला सर्वांना उपलब्ध झालेली आहे. त्याचबरोबर डॉक्टर विजय कुमार वर्मा सर सुद्धा वेळात म्हणजे अतिशय बिझी अशा वेळेमध्ये सुद्धा आपल्यासाठी ते उपलब्ध झालेले आहेत. त्यामुळे त्यांचा लाभ आपण सर्वजण घेऊया. आशुतोष खामगळ, कृपया सर्वांचे माईक बंद आहेत. आपला माईक वारंवार चालू होतोय. आशुतोष. ठीक आहे. आपण जवळपास 10 मिनिट वाट पाहिलेली आहे. 30 विद्यार्थी या ठिकाणी जॉईन आहेत. पुन्हा एकदा मी या सर्व विद्यार्थ्यांचं, त्यांच्या पालकांचं स्वागत करतो. आणि आजचा जो काही आपला कार्यक्रम आहे, राष्ट्रीय विज्ञान दिन 2022 निमित्त थेट भेट शास्त्रज्ञांशी, यामध्ये मूळचे महाराष्ट्रातील आणि सध्या सिंगापूर येथे कार्यरत सन्माननीय विजय कुमार वर्मा सर या ठिकाणी उपस्थित आहेत. सरांचं मी सर्वप्रथम शब्दसुमनाने या ठिकाणी स्वागत करतो. आणि या पुढील मी जे विद्यार्थ्यांसाठी ज्या सूचना दिलेल्या आहेत त्याचं सर्वांनी पालन करायचं आहे. सुरुवातीचा अर्धा तास जो काही आहे तो आपण डॉक्टर विजय कुमार वर्मा सरांना देणार आहोत आणि त्या अर्ध्या तासानंतर चर्चेचा कार्यक्रम होईल. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, जर काही कारणामुळे नेटवर्कच्या प्रॉब्लेममुळे किंवा टेक्निकल कारणामुळे जर काही डिस्कनेक्टचा प्रॉब्लेम आला तर पुन्हा लगेच याच लिंकवर जॉईन व्हायचं आहे. जर कदाचित म्हणजे तसं होणार नाही, पण जर तसं झालं तर त्याच लिंकवर क्लिक करून पुन्हा जॉईन व्हायचं आहे. यानंतर मी आजच्या या आपल्या कार्यक्रमासाठी आमचे मित्र सूर्यकांत शहाणे सर उपस्थित आहेत. त्यांचंही मी DDC लर्निंगच्या वतीने स्वागत करतो. सूर्यकांत शहाणे सर सुद्धा विज्ञान विषयामध्ये अतिशय चांगलं कार्य करतात.
विज्ञान विषयाची त्यांना मुळापासून आवड आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयाची जी काही भीती असते ती भीती दूर करण्याचं काम विविध उपक्रमाच्या माध्यमातून, छोट्या छोट्या प्रयोगांच्या माध्यमातून करत असतात. त्यांचंही मी डीडीसी लर्निंगच्या वतीने स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की आजचे जे काही प्रमुख पाहुणे आहेत, डॉक्टर विजयकुमार वर्मा सर यांचा थोडक्यामध्ये परिचय या ठिकाणी करून द्यावा अशी मी विनंती सूर्यकांत शहाणे सरांना करतो. धन्यवाद सर. आपल्या डीडीसी लर्निंग चॅनल अंतर्गत सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत. आदरणीय श्री विजयकुमार वर्मा सर सुद्धा आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत, यांचंही स्वागत. आणि मी सरांचा परिचय आपल्याला करू देऊ इच्छितो. सरांचे परिचय: डॉक्टर विजयकुमार बाबूलाल वर्मा, मूळ गाव किनवट, जिल्हा नांदेड, महाराष्ट्र. सरांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण हे किनवट येथे झाले. त्यानंतर सरांनी डिप्लोमा इन एज्युकेशन हे डायट नांदेड येथे इसवी सन 2002 ते 2005 दरम्यान पूर्ण केले. विज्ञानामधील त्यांची आवड ही त्यांना पुढील शिक्षणासाठी आकर्षित करते. पुढे त्यांनी बॅचलर ऑफ सायन्स ही पदवी किनवट या ठिकाणी बळीराम पाटील महाविद्यालयातून त्यांनी 2005-2008 मध्ये पूर्ण केली. याही नंतर भौतिकशास्त्रातली जी पदव्युत्तर शिक्षण आहे ते घेण्यासाठी ते पुणे विद्यापीठामध्ये ते गेले आणि पुणे विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागातून त्यांनी 2008 ते 10 मध्ये MSc इन फिजिक्स हा जो पदवी अभ्यासक्रम आहे तो त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केला. त्यामध्ये त्यांचा मास्टर्स थेसिस होता नॉइज अनालिसिस ऑफ फील्ड इमिशन करंट फ्रॉम ग्राफिन या पद्धतीचा त्यांचा मास्टर्स थेसिस. त्यानंतर त्यांनी 2010 ते 2012 दरम्यान त्या ठिकाणी रिसर्च असिस्टंट त्या डिपार्टमेंट ऑफ फिजिक्स युनिव्हर्सिटी ऑफ पुणे या ठिकाणी त्यांनी केला. त्यामध्ये त्यांचे जे प्रोजेक्ट होते त्याच्यामध्ये होता फिजिबिलिटी स्टडीज ऑफ पॅसिवेशन ऑफ नॅनोमॅट्रिक अल्युमिनम आणि दुसरा एक होता इन सिटू कार्बन डॉपिंग ऑफ अल्युमिना नॅनो पार्टिकल्स बाय थर्मल प्लाझ्मा रिएक्टर. त्यानंतर सरांनी इसवी सन 2013 मध्ये या कालावधीमध्ये त्यांची निवड NTU सिंगापूर या ख्यातनाम अशा जगातल्या ज्या टॉप विद्यापीठ आहेत, पहिले 10 विद्यापीठ आहेत पूर्ण जगामध्ये, अशा टॉपच्या NTU सिंगापूर या विद्यापीठामध्ये त्यांची PhD निवड झाली. आणि त्यांचा PhDचा जो थेसिस होता, जो विषय आहे तो आहे डेव्हलपमेंट ऑफ मॅग्नेटिक स्ट्रक्चर्स बाय मायक्रो मॅग्नेटिक फ्लुइडिक टेक्निक्स त्या पद्धतीचा होता. हा यशस्वीरित्या त्यांनी 2017 मध्ये PhD पूर्ण केली आणि त्यानंतर त्याच ठिकाणी 2017 ते 2019 दरम्यान ते रिसर्च फेलो म्हणून त्या ठिकाणी होते. त्यानंतरच परत 2019 नंतर आजपर्यंत ते या ठिकाणी मटेरियल सायंटिस्ट म्हणून त्या ठिकाणी कार्यरत आहेत. आणि सरांचे आतापर्यंत पूर्ण 28 आर्टिकल्स त्यांचे पब्लिश झालेले आहेत आणि अजूनही आर्टिकल्स अंडरगोईंग मध्ये आहेत. असा एक छोटासा परिचय सरांचा आपल्या समोर मी सादर केला. तर सर आता इथे उपस्थित आहेत. आपण आपल्याला सरांना भेटायचंय आणि सरांना विज्ञानाबद्दलची जी आवड आहे, ती चिकित्सक वृत्तीने तुम्ही जी आवड जोपासलेली आहे ती पण आपल्यासाठी जाणून घ्यायची आहे. त्यासाठी मी सरांना आता या ठिकाणी आमंत्रित श्री डॉक्टर विजयकुमार वर्मा सर. धन्यवाद सर. नक्कीच डॉक्टर विजयकुमार वर्मा सर मुळात शिक्षक आहेत आणि शिक्षक असून सुद्धा त्यांना विज्ञान विषयाची आवड त्यांना असल्यामुळे आणि विज्ञान विषयाची जी काही त्यांचं पुढील करण्याचं जे कार्य आहे ते त्यांना स्वस्त बसू देईना, त्याच माध्यमातून त्यांनी विज्ञान विषयामध्ये पुढील शिक्षण घेऊन आज एक शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. आपल्या या सूर्यकांत शहाणे सरांच्या माध्यमातून जो काही परिचय करून दिलेला आहे तो परिचय आणि त्याचबरोबर पुढील त्यांच्या या बोलण्यातून आणि त्यांच्याशी जो काही आपण चर्चा करणार आहोत त्याच्यातून त्यांचा अधिकचा परिचय आपल्याला सर्वांना होणार आहे. पुन्हा एकदा धन्यवाद. यानंतर मी डॉक्टर विजयकुमार वर्मा सरांना विनंती करतो की त्यांनी सुरुवातीला सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. डॉक्टर विजयकुमार वर्मा सर. थँक्यू व्हेरी मच डी चव्हाण सर आणि सूर्यकांत शहाणे सर. ते दोघे पण माझे खूप जुने आणि खूप चांगले मित्र आहेत. हे सर्वप्रथम मला इथं मेन्शन करायचंय.
आणि आम्ही जेव्हा डायटमध्ये होतो सर्व, डायट म्हणजे डिस्ट्रिक्ट इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन अँड ट्रेनिंग जी नांदेडला होती, तर तिथं आम्ही सर्व एज्युकेशन म्हणजे शिक्षणाच्या एका सेक्शनवर काम करायचो. म्हणजे जसं आता माझं इंटरेस्ट होतं सायन्समध्ये, चव्हाण सरांचा इंटरेस्ट होतो सर्व सब्जेक्ट्समध्ये, सूर्यकांत सरांचा होतं सायन्स आणि मॅथ्समध्ये. तर त्यावेळेपासून आमच्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज तुम्ही बघतायत त्या चालू आहेत. तर सर्वप्रथम मी माझं परिचय देतो, मी जिथं काम करतो. आणि खूपशे बिफोर गोईंग इन टू दॅट मला हे मेन्शन करायचं आहे की तुमचे जे काही प्रश्न होते, लाईक सर्वच प्रश्न मी वाचलेले आहेत. लाईक 270 विद्यार्थ्यांनी रिस्पॉन्सेस दिले. ते बघून मला खूपच जास्ती आनंद झालेला. आणि त्याच्यानंतर जेव्हा मी प्रश्न पाहिलेले तेव्हा जणू काही मी माझं स्वतःचं बालपण बघतोय. आणि त्यामधनं म्हणजे आता तुम्ही मला जिथं बघताय तिथं त्या प्रश्नामुळेच मी आलेलो आहे. तर तुमचे जे काही प्रश्न आहेत ते तसेच तुम्ही विचारत राहा, पण त्याच्यासोबत त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी पण प्रयत्न करा. फक्त प्रश्न विचारून फक्त डोक्यात आणून त्याचा खूप जास्त उपयोग होत नाही. त्यांचं निवारण करण्यासाठी स्वतः मेहनत घ्या. आणि जेव्हा तुम्हाला तुमची स्वतःची मेहनत किंवा इन्फॉर्मेशन कमी पडते, तेव्हा मग तुम्ही बाकीच्या लोकांना, म्हणजे तुमचे जे टीचर्स असतील आणि मग तुमच्या टीचर्सच्या कनेक्शन मध्ये आणखी कोणी लोक असतील तर त्यांच्याशी तुम्ही संपर्क सांगा. अशा प्रकारे तुम्ही त्या मार्गे तुम्ही विज्ञानात आणि विज्ञानाशी संलग्नित असणाऱ्या खूप साऱ्या सब्जेक्ट मध्ये तुम्ही प्रगती करू शकता. इथं एक गोष्ट मला आता मेन्शन करायची आहे. माझं मराठीशी थोडंसं मराठी आणि हिंदीशी थोडंसं कनेक्शन राहिलेलं आहे, कारण मी सिंगापूरमध्ये बरीच वर्ष राहिलोय आता. त्यामुळे इंग्लिशमध्ये बोलणं मला थोडंसं जास्ती इझी जातं कम्पेअर्ड टू मराठी आणि हिंदी. सो काही वर्ड्स इकडे तिकडे झाले तर ऍडजस्ट करून घ्या. ओके. सो मी सर्व चव्हाण सर परमिशन शेअर करायची परमिशन इथं हे करा. हो. अच्छा अच्छा. ओके ओके. सर एक विनंती आहे. ग्रुपवर बऱ्याचशा कमेंट आलेल्या आहेत की जास्तीत जास्त मराठी हिंदीचाच यूज करायचा आहे. तुम्ही म्हणता तसं काही ठिकाणी नाही, इंग्लिश मध्ये नाही बोललो मी. ओके ओके. नाही, काही ठिकाणी बोललं तरी चालेल, पण जास्तीत जास्त मराठी आणि हिंदी. कारण का जे विद्यार्थी आहेत ना ते दोन्ही भाषेचे विद्यार्थी आहेत. हो हो हो. ओके, ते माहिती आहे, पण माझे ओके, जे ओके. खूपशे शब्द मला ॲक्युरेटली मे नॉट लाईक तिथं बोलता नाही आले तरी ओके, त्याच्याशी ओके. क्लोज मी वर्ड सांगेन. ओके मी आपणास होस्ट करतो. ओके ओके. सो ओके. ओके. ओके, सर्वांना माझी स्क्रीन दिसते का? हो हो. ओके. तर उजव्या हाताला तुम्ही बघत असाल ते माझ्या युनिव्हर्सिटीचे, म्हणजे मी ज्या विद्यापीठात काम करतो तिथले काही इन्स्टिट्यूट आहेत, रिसर्च इन्स्टिट्यूट, जिथं मी पण जातो आणि काम करतो. तर या विद्यापीठाचं नाव आहे नानयांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी. त्याचा अर्थ नानयांग म्हणजे साऊथ सी. आणि ही जी युनिव्हर्सिटी आहे ती जगातल्या पहिल्या 10 युनिव्हर्सिटीमध्ये येते. आणि माझं जे डिपार्टमेंट आहे जिथं मी माझं संशोधन करतो ते जगातल्या पहिल्या 2 डिपार्टमेंटमध्ये येतं. तर एवढ्या चांगल्या ठिकाणी काम करायला माझं जे काही शिक्षण होतं आणि माझे जे काही टीचर्स होते, स्पेसिफिकली सायन्स आणि मॅथ्स सोबत मॅथ्सशी संलग्नित असणारे टीचर्स, ते त्यासाठी जबाबदार आहेत. आणि त्यांच्यामुळेच मी एवढ्या पुढं येऊ शकलो. तर
आपण सायन्स डे इथं सेलिब्रेट करतोय आणि यावेळेसची जी थीम आहे ती आहे इंटिग्रेटेड अप्रोच इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी फॉर सस्टेनेबल फ्युचर. म्हणजे सायन्स, विज्ञान आणि तंत्रज्ञान यांची जोडणी करून आपल्याला आपलं भविष्य घडवायचंय, चांगलं भविष्य घडवायचंय. ही यावेळेसची थीम आहे. तर त्या थीम अनुरूप मी माझ्या काही गोष्टी शेअर करणार आहे. तर माझं संशोधन जे मी केलेलं आहे ते जगातल्या इतर देशासोबत पण देशांचा पण त्याच्यामध्ये सहभाग होता, जसं इस्रायल आणि USA. तर हे माझं शॉर्ट इंट्रोडक्शन आहे जे सूर्यकांत सरांनी मेन्शन केलेलं. तर इथं जेव्हा तुम्ही या गोष्टी बघणार तर खूपशा तुमच्या प्रश्नांची उत्तरे याच्यामध्ये आहेत ऍक्च्युली. जसं काही विद्यार्थ्यांची प्रश्न होती की तुम्हाला जर सायंटिस्ट बनायचं असेल तर मग काय काय लागतं. तुम्हाला खूप चांगलं टीम प्लेअर असायला पाहिजे, खूप चांगला नेता असायला पाहिजे, कारण जेव्हा तुम्ही काम करत असता विज्ञानात तेव्हा तुम्हाला स्वतःला पण काम करावं लागतं, पण तुम्हाला दुसऱ्यांना पण खूप चांगलं विज्ञान येतं, त्याचा पण फायदा घ्यायचा असतो. आणि जेव्हा तुम्ही मिळून काम करता तेव्हा खूप चांगल्या गोष्टी तुम्ही अचीव्ह करू शकता. आणि त्याच्यासोबत जे महत्वाचं आहे विज्ञान आपण जेव्हा म्हणतो तर विज्ञान बेसिकली आपण जेव्हा तार्किक पद्धतीनं कोणत्याही गोष्टीचा अभ्यास करतो आणि मग त्याच्याशी रिलेटेड काही प्रयोग करतो आणि त्याच्यानंतर मग सिम्युलेशन्स करतो. तर ह्या सर्व गोष्टी जेव्हा आपण कंबाईन करतो आणि त्याचं अनालिसिस करून आपण जेव्हा विवेचना करून जेव्हा आपण त्या गोष्टीला समजतो, यालाच आपण विज्ञान म्हणतो. आणि विज्ञानाची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही कधीही कोणाचंही समजा विज्ञान चुकीचं असेल त्याला तुम्ही डायरेक्टली म्हणू शकता, पॉइंट आउट करू शकता. जसं असतं ना की आता कोणत्याही धार्मिक ग्रंथात काही गोष्टी चुकीच्या असतील आणि तुम्ही जर समजा हे केलं, त्यांना शोधून काढून त्या माणसाला सांगितलं तर त्याला वाईट पडतं. पण विज्ञानात असं नसतं. विज्ञानाची जी प्रगती असते ती असं एकमेकांना आपण अनालिसिस करत असतो आणि जे काही विज्ञानात संशोधन झालेलं आहे त्याच्यात ज्या काही चुका झालेल्या आहेत त्या शोधून काढून त्या आपण सुधारत असतो. आणि ही एका दिवसाची प्रोसेस नाही, हे 100, 200, 300 वर्षापासून चालत आलेलं आहे आणि पुढच्या हजारो वर्षापर्यंत हे चालूच राहणार. जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत विज्ञान आणि विज्ञानाची प्रगती अशीच चालू राहणार. आणि विज्ञान का महत्वाचं आहे, कारण आपल्याला समाजासाठी ज्या काही चांगल्या गोष्टी करायच्या आहेत त्या आपण विज्ञानाच्या माध्यमातून साध्य करू शकतो. तर माझं जे पूर्ण एक्सपिरियन्स आहे ते आहे 12 वर्षाचं ऍज अ सायंटिस्ट. आणि इथं मी खूपशा PhD स्टुडंट्सना पण गाईड केलेलं आहे. म्हणजे माझं आता जे ग्रुप आहे त्यामध्ये 5 PhD स्टुडंट होते आणि त्यांचं मी मार्गदर्शन केलेलं आहे. तर माझ्या संशोधनाची मेन जे सब्जेक्ट आहे ते आहे मटेरियल सायन्स, म्हणजे पदार्थ विज्ञान. त्याच्यामध्ये समजा तुम्हाला कोणतंही मटेरियल नसेल, ते नवीन मटेरियल बनवायचं संशोधन म्हणजे पदार्थ विज्ञान किंवा मटेरियल सायन्स. त्याच्यानंतर फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्र, केमिस्ट्री म्हणजे रसायनशास्त्र आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग. तर या सर्वांचं जेव्हा तुम्ही कॉम्बिनेशन करता, त्या सर्वांना एकत्र आणता, तर त्यांच्या माध्यमातून तुम्ही खूप चांगल्या गोष्टी करू शकता. आणि तेच मी माझ्या 28 जे काही साहित्य
प्रकाशित केलेलं आहे. त्यांना आम्ही आर्टिकल सांगतो की तुम्ही एक 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 नवीन विचार तुम्ही समोर ठेवायचा आणि मग त्या विचाराशी संबंधित प्रयोग करायचे आणि त्या प्रयोगांचं खूप चांगल्या प्रकारे अनालिसिस करायचं आणि ते अनालिसिस करून जेव्हा तुम्ही एका आर्टिकल मध्ये लिहिता आणि ते प्रकाशित करता त्याला आम्ही म्हणतो सायंटिफिक जर्नल आर्टिकल. आणि ते मग दुसरे जे सायंटिस्ट असतात, वैज्ञानिक असतात, ते तपासतात आणि ते तपासून मग ते बरोबर आहे का नाही किंवा त्याच्यात आणखी काही सुधारणा हवी ते मग सांगतात. त्याला म्हणतात पियर रिव्ह्यू. आणि अशा माध्यमातून हे असे वैज्ञानिक आर्टिकल आम्ही प्रकाशित करतो. आणि त्याच्यासोबत मग पॅटंट्स असतात, ज्याच्यामध्ये समजा तुमच्याकडे चांगली आयडिया असेल, त्या आयडियाला तुम्ही मग पेटंट करायचं आणि मग पेटंट करून तुम्ही त्याच्यासाठी मग काही पैसे आकारता की हा की तुम्हाला माझी आयडिया यूज करायची असेल तर तुम्हाला एवढे एवढे पैसे द्यायचे असतात. तर त्याला आपण सांगतो पेटंट. मग या दोन गोष्टी असतात प्रकाशनाच्या बाबतीत. आणि त्याच्यानंतर विज्ञानात शास्त्रज्ञ जे असतात त्यांना मग टीचिंग पण करावी लागते. मग ती टीचिंग आता जसं चव्हाण सर करतात, शहाणे सर करतात, त्यांच्यासारखं मग कॉलेज लेवलवर होते, मग विद्यापीठच्या स्तरावर होते आणि त्याच्यानंतर मग जेव्हा संशोधन करतो हे सर्व कशामधनं येतं तर जे सर्वात महत्वाची गोष्ट जी आहे विज्ञानात एका वैज्ञानिकासाठी मला डाऊट वाटतं तिथं तुम्ही प्रश्न विचारायचे आणि ते विचारून मग त्याच्याशी तुम्ही म्हणजे त्याच्याशी संलग्नित असणारा अभ्यास करायचा. मग कोणते सब्जेक्ट इम्पॉर्टंट असतात तर सर्वात प्रथम असतं मॅथमॅटिक्स, गणित. मग असतं विज्ञानात मग 3 सब्जेक्ट येतात जे मी ऑलरेडी सांगितलेले. एक येतं फिजिक्स, दुसरं येतं केमिस्ट्री आणि तिसरं येतं मॅथमॅटिक्स. आणि एवढे सर्व सब्जेक्ट आल्यानंतर तुम्ही मग त्याचा फायदा घेऊन वेगवेगळ्या स्तरावर तुम्ही जाता. जसं माझं BSc झालेलं आहे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स मध्ये. नंतर MSc झालेलं म्हणजे मास्टर्स इन सायन्स पुणे विद्यापीठातून फिजिक्स मध्ये. आणि ह्या सर्व गोष्टी जेव्हा तुम्ही शिकता मग त्याच्यानंतर मग तुमचं खरं संशोधन सुरू होतं. तर हे होतं माझं काम आणि त्याच्याशी रिलेटेड काही गोष्टी. आता जे संशोधन केल्यानंतर ज्या गोष्टी मी प्रकाशित केलेल्या आहेत त्या खूपच थोडक्यात तुम्हाला सांगतो, कारण याच्यानंतर तुम्हाला काही प्रश्न असतील तर त्याच्यावर आपण आणखी चर्चा करू. तर हा जो पहिला टॉपिक आहे माझा त्याला सांगतोय की लॅब ऑन चिप. समजा जे काही तुम्ही प्रयोग एका प्रयोगशाळेत करताय, खूप मोठ्या, तुम्हाला माहिती आहे की प्रयोगशाळा किती मोठ्या असतात आणि त्या सर्व मोठ्या प्रयोगशाळेत करणारे प्रयोग तुम्ही समजा हाताच्या बोटावर मावेल एका एवढ्याशा चिप मध्ये जर तुम्हाला करता येत असतील तर त्याला सांगतो आम्ही लॅब ऑन चिप, की हातात मावेल एवढ्याशा चिप मध्ये त्या सर्व गोष्टी करायच्या. मग याचा फायदा कुठे? समजा तुम्हाला कोविडची टेस्ट करायची आहे की तुम्हाला कोविड झालाय का नाही ते बघायचं आहे, आणि त्याच्यासोबत समजा तुम्हाला डायबिटीज आहे का नाही ते बघायचं आहे, तुम्हाला मलेरिया आहे का नाही ते बघायचं, विटामिन्स तुमच्या शरीरात किती आहे ते बघायचं आहे. मग या सर्व गोष्टी तुम्हाला समजा एकाच वेळेस तपासायचं आहे. आणि हे तपासणी करत असताना मी तुम्हाला जर सांगितलं की की तुम्हाला 5 ml म्हणजे
एवढी बॉटल रक्ताची नाही लागणार, फक्त एक रक्ताचा थेंब लागणार, तर मग ते किती चांगलं असणार, राईट? मग त्याच्यासाठी असं ही जी टेक्निक आहे, जे टेक्नॉलॉजी आहे, ज्याला आम्ही लॅब ऑन चिप सांगतो, त्याच्यासाठी मग फायद्याची आहे. तर तसे त्या एका थेंबाचे मग 1000 थेंब किंवा 10,000 थेंब किंवा 1,00,000 थेंब तुम्ही बनवू शकता आणि मग त्याच्यावर तुम्ही रिॲक्शन करू शकता, जसं तुम्हाला इथं दिसतं. तर हा एक जो थेंब आहे तुमच्या केसाचा जो साईज आहे त्याच्या 1000 पट कमी या थेंबाचं साईज आहे, प्रत्येक थेंबाचं. आणि या थेंबाला मग तुम्हाला इकडं तिकडं फिरवावं लागतं. जसं आपण समजा की प्रयोग करायचा आहे तुम्हाला, कोविड डिटेक्ट करायचं, मग त्याच्यासाठी तुम्हाला त्याच्यात काही रिॲक्टंट मिक्स करायचे असतात. त्याच्यानंतर मग ते रिॲक्टंट मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये कोणती रिॲक्शन झाली ते बघायचंय. ते बघण्यासाठी मग तुम्हाला दुसऱ्या प्रयोगशाळेत जावं लागतं. तर त्या सर्व गोष्टी या एका चिपमध्ये असतात. मग हा होता माझा पहिला टॉपिक, ज्याच्यामध्ये मी मॅग्नेटिक मटेरियल म्हणतो, म्हणजे चुंबकीय मटेरियल, त्यांचा वापर करून त्या गोष्टी साध्य केल्या आणि त्याचाच वापर करून मग वेगवेगळ्या रिॲक्शन आपण करू शकतो. जसं इथं तुम्ही बघता, हा एक निळा थेंब दिसतोय आणि दुसरा एक पिवळा थेंब दिसतोय. जेव्हा मॅग्नेटिक फील्ड नसेल तेव्हा ते मिक्स होणार नाही, आणि जेव्हा मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केली, मॅग्नेटिक फील्ड म्हणजे चुंबकीय क्षेत्र, आणि चुंबकीय क्षेत्र कसं तयार करायचं, एक साधा चुंबक यासाठी तुम्ही यूज करू शकता, ही एक पहिली पद्धत. आणि दुसरी पद्धत, समजा तुमच्याकडे एक तार असेल, त्या तारेला तुम्ही असं स्प्रिंग सारखं त्याचं कॉईल केलं, तर आणि त्याच्यामधनं मग करंट पास केलं एका बॅटरीमधनं, तर त्याच्यामध्ये चुंबकीय क्षेत्र तयार होतं. त्याला म्हणतो आपण एम्पियरचा नियम. तर त्या नियमाप्रमाणे चुंबकीय क्षेत्र तयार करता येतं आणि मग त्याचा वापर आपण हे रिॲक्शन करू शकतो. मग दुसरं जे टॉपिक ज्याच्यावर मी संशोधन केलेलं आहे ते म्हणजे रॉकेटवर. मग रॉकेटमध्ये खूप साऱ्या गोष्टी असतात. रॉकेटमध्ये तुम्हाला संशोधन करायचं असेल तर रॉकेटमध्ये जो फ्यूल असतो ते जाळण्यासाठी तुम्ही संशोधन करू शकता. रॉकेटचं जे बाहेरचं कवच असतं त्याच्यावर संशोधन करू शकता. रॉकेट कसं जाणार आणि ते जाण्यासाठी मग किती गती ठेवायची आणि बाकीच्या आणखी काय महत्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यावर संशोधन करू शकता. किंवा ज्यांना आपण ऍस्ट्रॉनॉट म्हणतो ते ऍस्ट्रॉनॉट तुम्ही बनू शकता. की समजा तुम्हाला फक्त विज्ञान नाही, त्याच्यासोबत आणखी काही महत्वाच्या गोष्टी, जसं तुमचं फिजिकल फिटनेस हवंय, लिडरशिप हवे, टीम बिल्डिंग स्किल्स हवे, या गोष्टी पण महत्वाच्या असतात. आणि त्याच्यासोबत पायलट स्किल्स पण हवे. तर ते असतील तर तुम्ही रॉकेट सायंटिस्ट होऊ शकता, म्हणजे ऍस्ट्रॉनॉट होऊ शकता. रॉकेट सायंटिस्ट आणि ऍस्ट्रॉनॉट हे दोन्ही रॉकेट रिसर्च मध्ये येतात. आणि त्याच्याशी रिलेटेड मी रिसर्च केलेलं की त्याच्यामध्ये समजा जो मटेरियल लागतो, नॅनो मटेरियल, तो मी पुण्यात असताना बनवलेलं आहे. आणि त्या मटेरियलमध्ये आतमध्ये म्हणजे त्याचा जो साईज आहे 10⁻⁹ मीटर, -9 म्हणजे एक जो कण असतो त्याच्या अब्जावा भाग म्हणजे नॅनो मटेरियल. तर एवढ्या छोट्या भागामध्ये आपल्याला बघायचं आहे की आतमध्ये काय घडतंय. तर त्याच्यासाठी एक स्पेशल टाईपचा मायक्रोस्कोप लागतो, त्याला आपण सांगतो इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. तर त्याचा वापर करून त्याच्यामध्ये काय घडतंय ते आपण बघू शकतो. तेच तुम्ही इथं बघताय, एक छोटासा नॅनो पार्टिकल आणि त्याच्यात असणारे ते जे काही अणू आहेत वेगवेगळ्या कक्षेत वगैरे, ते तुम्ही बघू शकता. आणि समजा तुम्हाला मी सांगितलं की ठीक आहे की तुमची आताची जी घरात जो फॅन आहे त्या फॅन मध्ये जे काही मोटर लागते तुम्ही खूप छोटी बनवू शकता. तर त्याच्यासाठी पण मटेरियल रिसर्च लागतं आणि याच्यासाठी मग तुम्हाला संशोधन करून
खूप सारे प्रयोग एका छोट्याशा चिप मध्ये जर तुम्हाला करता आले तर त्या गोष्टी तुम्ही करू शकता. आणि याचा फायदा कुठे होणार? याचा फायदा तिथं होणार की आधी समजा 20 वर्ष एक मटेरियल तुम्हाला बनवायला लागायचं, आता तुम्ही ते 2 वर्षात बनवू शकता. तर ते तुम्ही बनवून मग रोबोटिक्स मध्ये आणि बाकीच्या ठिकाणी त्याचा यूज करू शकता. तर असे बरेचसे प्रयोग मी केलेले आहेत आणि हा माझा आताचा जो चाललेला जो प्रयोग आहे तो त्याचा भाग आहे. समजा मी तुम्हाला सांगितलं की की पंप शिवाय तुम्ही पाणी इकडून तिकडे वाहू शकता पंप न वापरता. तर त्याच्यावर ही आमची नवीन टेक्नॉलॉजी आम्ही इथं डेव्हलप केलेली आहे, त्याला आम्ही सांगतो मॅग्नेटिक कूलिंग. आणि याचा वापर आपण कोणतीही गोष्ट समजा गरम असेल तर त्याला थंड करायला यूज करू शकतो. म्हणजे समजा जसं तुम्ही एक एलईडी लॅम्प लावलाय, एलईडीचा बल्ब लावलाय, तर तो पाटणं खूप गरम होतो. मग त्याला थंड करायचं असेल तर त्याला फॅन वगैरे न लावता ही टेक्नॉलॉजी वापरली की ते करता येतं. तर असे बरेचसे प्रयोग इथं मी केलेले आहेत आणि त्याच्या थ्रूच मग काही महत्वाच्या गोष्टी मला करता आलेल्या. आणि त्याच्यासाठीच मग इथलं जे विद्यापीठ आहे त्यांच्यासाठी हे सर्व संशोधन खूप महत्वाचं असतं. मग हे सर्व तुम्ही कसं करू शकणार, काय लागतं? तर त्याच्यासाठी लहानपणापासून जे काही सब्जेक्टला म्हणजे ज्या काही विषयात तुम्हाला आवड असेल त्याच्यात मग तुम्ही खूप मेहनत करायची. जसं माझं लहानपणापासून होतं की विज्ञानात मला आवड आहे. मग त्याच्यासाठी मग मी काय केलेलं, जिथं विज्ञानाची पुस्तकं असायची, विज्ञानाचे काही लेख असायचे ते वाचायचे. मग समजा ज्यांना विज्ञानाचं थोडंफार कळतं किंवा जास्ती माहिती आहे त्यांच्याकडे आणखी माहिती गोळा करायची. अशा प्रकारे ह्या ज्या काही सवयी आहेत त्याचा फायदा होतो. आणि हे मला विशेषतः इथं मेन्शन करायचं आहे, मी खूप हुशार विद्यार्थी नाहीये. म्हणजे जसं असतं ना की काही लोक सांगतात की जन्मता हा खूप हुशार आहे, खूप टॅलेंटेड आहे. असं काही नसतं. हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवायचं. एक हुशार विद्यार्थी मेहनती जर नसेल तर तो वाया जातो. पण एक समजा साधारण ज्याच्यामुळे मी इथं पोहोचलोय ते होतं की कोणत्या गोष्टीची माहिती नसते तर त्याच्यामुळे मग मी एका ठिकाणी अरे की आता माझ्यासोबत काय होतंय, किती वाईट होतंय असा विचार करून मी तिथं थांबलो नाही कधीच. मग त्याच्यासाठी जे माहिती नसेल त्या गोष्टी लिहून काढायच्या आणि मग त्या बाकीच्या शिक्षकांसोबत बोलून मग त्यांची माहिती करून घ्यायची. किंवा घरचे पण असतात, आपले आई वडील असतात, त्यांना खूपशे लोक माहिती असतात, त्यांच्या माध्यमातून ती माहिती काढून घ्यायची. आणि खूपशा वेळेस हे पण असतं की तुम्ही समजा काही गोष्टीवर मेहनत करत असाल आणि त्याच्यासाठी काही लोकांचा विरोध जरी असेल तर त्या परिस्थितीत पण स्वतःवर विश्वास ठेवून ती मेहनत करत राहायचं. तर दुसरी एक महत्वाची गोष्ट वैज्ञानिक बनण्यासाठी जी आहे ती म्हणजे की तुम्हाला एक चांगलं वैज्ञानिक बनण्यासाठी काही असं शॉर्टकट नसतं. त्याच्यासाठी नेहमीच मेहनत करावी लागते आणि ती कंटिन्युअस करावी लागते. ते असं नाही होत की चला की मी 12वी नंतर 1 वर्ष मी खूप मेहनत केली किंवा 3 वर्ष मी खूप मेहनत केली मग आयुष्य माझं एकदमच आरामात जाणार. नाही, तुम्ही ती 3 वर्ष मेहनत केली तर त्याच्यानंतर ती मेहनतीची सवय ती तशीच ठेवावी लागते. म्हणजे समजा ती 3 वर्ष झाली, त्याच्यानंतर मग मास्टर्स झालं तुमचं, तेव्हा पण तेच करावं लागतं. PhD मध्ये आणखी जास्त मेहनत करावी लागते. पण नंतर काय होतं, त्या मेहनतीची तुम्हाला सवय होते. तर ती सवय कधीच जाऊ द्यायची नाही, हे महत्वाचं आहे. तर
आता आपण तर या काही गोष्टीमुळे ज्या काही गोष्टी तुम्हाला भेटतात आयुष्यात त्या 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 याच्यावर डिपेंडंट करतात, याच्यावर आधारित असतात. तर आपण काही स्पेसिफिक क्वेश्चन्स जे मला आवडलेले, जे म्हणजे लहानपणी मी पण असताना मला पण पडायची. तुमच्या सर्वांचे ते प्रश्न रॅदर सर्वांचेच एवढ्या सर्व विद्यार्थ्यांनी रिस्पॉन्स दिला याच मला खूप जास्ती कुतूहल वाटतं. आणि हे प्रश्न विचारायची सवय हे कधी सोडायची नाही. लाईक म्हणजे कोणताही, लहान असू द्या, मोठा माणूस असू द्या, कोणी तुम्हाला समजा काही वेळेस तुम्हाला कोणी फटकून पण लावणार, अरे काही हा विचारत असतो असं. कोणतेही प्रश्न मूर्खासारखे असे काही नसतात. सर्व प्रश्न चांगले असतात. आणि जेव्हा तुम्ही प्रश्न विचारत असता मग एका पॉइंट नंतर ते प्रश्नांची क्वालिटी पण तुमची वाढत जाते. पण तुम्ही कधीच विचारला नाही प्रश्न, मग तुम्हाला कशाचीच उत्तरे नाही भेटणार. तर तुमची जे काही प्रश्न आहेत, जे मला वाटलं की सर्वांनाच फायद्याची ज्यांची उत्तरे सर्वांनाच फायद्याची होणार खूप जास्ती, तशी प्रश्न मी सिलेक्ट केलेली. हे तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यात असं काही नाहीये की की चला की असं काहीतरी तुम्हाला क्वांटम फिजिक्सच द्यायची आहे. तर तसा विचार तुम्ही करू नका. बेसिक जो काही अप्रोच आहे, एक वैज्ञानिक अप्रोच म्हणजे एक विचार प्रणाली आपण म्हणू, जी लागते ती आपण शिकू इथं. आज जे काही डिस्कशन होणार आहे या विज्ञान दिनाच्या नावाने. तर आता आपण प्रश्नाला स्टार्ट करू. एक मिनिट सर. धन्यवाद सर. नक्कीच आपलं मार्गदर्शन या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाची आवड निर्माण करण्यास आणि प्रेरित करण्यास नक्कीच उपयुक्त असणार आहे. म्हणजे अल्पावधीत तुम्ही जे काही 28 आर्टिकल प्रकाशित केलेले आहेत, यावरूनच तुमच्या कामाची कल्पना आम्हा सर्वांना या ठिकाणी येते. सरांनी सांगितलेलं आहे की जन्मतःच कोणी हुशार नसतो, तर मेहनत ही करावी लागते. मेहनतीला किंवा यशाला शॉर्टकट नसतो. अतिशय मोलाचा सल्ला सरांनी या ठिकाणी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना दिलेला आहे. सरांनी सांगता त्यांची पार्श्वभूमी पण सांगितलेली आहे की ज्या अशा दुर्गम भागात ज्या ठिकाणी बसही अवेलेबल नव्हती, अशा ठिकाणातून सरांनी शिक्षण घेऊन पुढे आलेले आहेत. पुन्हा एकदा मी सरांना आपल्या सर्वांच्या वतीनं धन्यवाद देतो. आणि या पुढील मी जे काही ग्रुपला PDF टाकली होती, त्यामधील मी नावं क्रमाने वाचत जातो. ज्यांचं नाव घेतलं जाईल त्यांनी आपला माईक चालू करून या ठिकाणी आपला प्रश्न विचारायचा आहे सरांना. आता बरेच मुलं काही जॉईन नसतील, पण जे जॉईन आहेत, ज्यांचं मी नाव घेईल, त्यांनी या ठिकाणी प्रश्न विचारायचा. तर सर्वप्रथम मी पवार पूनम यांना आमंत्रित करतो. पूनम पवार. ठीक आहे. त्यानंतर अलोने सुधांशू. शिंदे शुभदा. माईक चालू करून बोलायचंय. स्वरूप शिंदे. हा, शुभदा शिंदे आहे का? यस सर. हा, बोल 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 बोल. गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून. सर, तुम्हाला कोणत्या घटनेमुळे सिंगापूरला जायला मिळाले? त्याच्यासाठी मी आता जेच थोड्या वेळापूर्वी सांगितलेलं की यशासाठी शॉर्टकट नसतो, त्याचाच मी एक एक्झाम्पल देतो. माझं जेव्हा MSc झालेलं, तर त्याच्यानंतर माझ्याकडे नॅनो मटेरियल मध्ये खूप
असं अनुभव नव्हतं. तर ते अनुभव घेण्यासाठी मी 2 वर्ष संशोधन केलेलं. DRDO म्हणून एक इन्स्टिट्यूट आहे, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. म्हणजे जेवढे पण भारताचे रॉकेट्स असतात किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टी लागतात युद्धासाठी, ते ही संस्था बनवते. तर तिथं मी जाऊन संशोधन केलेलं आणि त्या 2 वर्षाच्या संशोधनानंतर ते चालू असताना मी खूप ठिकाणी प्रयत्न करायचो की मला इथं PhD साठी जायचंय. तर ते जाण्यासाठी मग काही अप्लिकेशन असतात, ते तुम्हाला करावे लागतात आणि त्याच्यासोबत काही टेस्ट पण द्यावे लागतात. तर इथलं सिंगापूर विद्यापीठाचं ती परीक्षा देऊन त्या टेस्ट मधनं मी पास झालेलो. पण त्याच्या आधी इथले जे माझे मार्गदर्शक आहे प्रोफेसर, त्यांना मी इंटरव्ह्यू दिलेलं आणि त्या इंटरव्ह्यू मध्ये माझी जी काही विज्ञानाची समज आहे ती त्यांना खूप आवडलेली आणि त्याच्यामुळे मग माझं इथं सिंगापूरला सिलेक्शन झालेलं. तर या घटनेमुळे मी सिंगापूरला आलो. खूप खूप छान सुभदा, अभिनंदन तुझं. खूप छान असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. त्यानंतर पवार पूनम आणि अलोनी सुधांशु आहे. ठीक आहे. स्वरूप शिंदे, गवळी सन्मित्र, आवाज नाही. हा कोण आहे? गवळी सन्मित्र बोल. होते का मोठे झाल्यानंतर तुम्हाला काय बनायचे स्वप्न येत होते आणि तुम्ही शाळेत करायचे का? तुझा आवाज नाही. तुझा प्रश्न पुन्हा एकदा विचार. सन्मित्र, पुन्हा एकदा प्रश्न विचार. मी जेव्हा माझे मुले होते माझ्या वयाचे, तेव्हा मोठे झाल्यानंतर तुम्हाला काय बनायचे स्वप्न येत होते आणि तुम्ही शाळेत मस्ती करायचे का? हे बघ, मस्ती वगैरे करणं ते पण विज्ञान म्हणजे एक शिकवणूक असते आणि शिकवणुकीचा भाग हा प्रत्येक ठिकाणीच असतो. तुम्ही जेव्हा मस्ती वगैरे करता तेव्हा तुम्हाला काहीतरी गमतीशीर वाटतं, त्यामुळे तुम्ही करता, बरोबर? तर तसं विज्ञान पण तू माझ्यासाठी तसं तू मस्तीच म्हणू शकतो की मला ते खूप गमतीशीर वाटायचं विज्ञानात जे काही मी करायचो. त्याच्यामुळे मग मी मस्ती पण करायचो, पण विज्ञानाशी संबंधित ज्या काही गोष्टी असतात त्या पण मी करायचो. तर त्याच्यासाठी एक उदाहरण, एक नाही ऍक्च्युली खूप सारे उदाहरण आहेत, पण काही उदाहरणं मी देऊ शकतो. 8वी-9वीत असताना नाही 6वी-7वीत असताना घरात जेवढे हे असतात ना केमिकल्स, जसं घरात सर्फ असतं, मग काही ऍसिड असतात बॅटरीमध्ये टाकायचे, ते म्हणजे वापरणं थोडंसं धोकादायक असतं. ते नेहमी कोणाच्या मार्गदर्शनाखालीच करायचं. पण मला ते खूप आवडायचं की की अरे ही गोष्ट याच्यात मिक्स केली तर काय होणार, ती गोष्ट याच्यात मिक्स केली तर काय होणार. ते तसं मिक्स करून एका बॉटलमध्ये मी बलून लावलेलं आणि तो बलून मग आपोआप फुगायचा. का माहितीये? कारण त्याच्यामधनं मग कार्बन डायऑक्साईड बाहेर पडायचं त्या रिॲक्शन मधून. तर अशी गोष्ट ती माझ्यासाठी मस्ती होती. आणि बाकीच्या गोष्टी तर जसं क्रिकेट खेळणं, मग मित्रासोबत बागेत जाऊन आंबे चोरी करणं, ह्या गोष्टी पण मी केलेल्या आहे. त्यामुळे पण त्याच्यामधनं असं नाही की तीच गोष्ट मी करत राहिलो. आयुष्यात जे म्हणजे दुसऱ्याच्या महत्वाच्या गोष्टी असतात, जसं अभ्यास करणं, मग घरच्यांचं म्हणजे मोठ्यांचं मान राखणं, टीचर्सचा मान राखणं. मी कधी पण कोणत्याही शिक्षकाचा, माझे जेवढे शिक्षक आहेत
त्यांचा मला आत्ता पण खूप आदर आहे आणि तो नेहमीच राहणार. ह्या गोष्टी पण होत्या. म्हणजे मस्ती म्हणजे अशीच मस्ती नव्हती, तर ह्या गोष्टी पण होत्या. म्हणजे आदर आणि मोठ्याचा रिस्पेक्ट आणि बाकीच्या गोष्टी पण होत्या. त्याच्यामुळे इन अ वे तू सांगू शकतो की मी जिथं आहे तिथं माझा पण लोक आदर करतात की अरे की हा टीचर सोबत मोठ्या सोबत खूप चांगल्या प्रकारे वागतो. जसं आता बसमध्ये मी जात असेल तर कोणी वृद्ध माणूस असेल तर त्यांना बसायला मी जागा देतो. त्याच्यामध्ये असं नसतं की अरे मी तर एवढा मोठा सायंटिस्ट आहे, मी कसा उठू माझ्या जागेवरनं, नाही. तर हे पण तुमच्या शिक्षणाचं किंवा वैज्ञानिक होण्याचं हे असतं. विज्ञानाचं किंवा शिक्षण म्हणजे माझ्या विचार प्रणालीत ते असं असतं की तुम्हाला कोणालाही जाणून बुजून त्रास नाही द्यायचा आणि त्रास देण्याची कोणतीही गोष्ट तुम्ही नाही करायची. ते म्हणजे विज्ञानाच्या शिक्षणात येतं माझ्यासाठी. मग ते तुम्ही समजा काही प्रयोग करत असाल, काही नवीन गोष्टी बनवत असाल किंवा मग बाकी आणखी कुठं दुसऱ्या गोष्टी करत असाल. ठीक आहे, धन्यवाद सन्मित्र. सन्मित्र आहे का? सन्मित्र, याचं उत्तर मी पण देण्याचा प्रयत्न करतो, कारण का वर्मा सर आणि आम्ही 1-2 वर्ष एकत्र शिकायला होतो, आम्ही वर्गमित्र आहोत. तर जसा प्रश्न विचारला सर, म्हणजे मस्ती करायचे का, तर खरंच वर्मा सर मस्ती करायचे, पण शिस्तीत करायचे. म्हणजे शिस्तीत मस्ती असायची त्यांची. मस्ती करायच्या वेळी मस्तीही केली त्यांनी, आणि पण इतर वेळी जे काही त्यांनी सांगितलं की यशाला मेहनतीला शॉर्टकट नसतो, इतर वेळी खूप मेहनत पण सर करायचे. यानंतर पूनम पवार, अलोडे सुधांशू, स्वरूप शिंदे या तिघापैकी कोणी आहे? ठीक आहे. त्यानंतर देवेन चव्हाण. गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून. तर माझा प्रश्न असा आहे की तुम्ही नांदेडचे राहते आहात, तर तुम्ही सिंगापूरला शोध लावायला का बरं गेले? जर आपल्या महाराष्ट्रात शोध लावला असता तर आम्हाला पण तुमच्याकडून काहीतरी शिकायला भेटलंच असतं. शोधाचे 2 प्रकार असतात. म्हणजे जेव्हा मी माझ्या बाबतीत जेव्हा मी काही गोष्टी सांगत होतो तर त्यामध्ये 2 टाईपचे शोध मी सांगितलेले. एक म्हणजे पेटंट आणि दुसरे जर्नल आर्टिकल किंवा ज्यांना आपण प्रकाशित पेपर असं सांगू, संशोधन पेपर. तर संशोधन पेपर जेव्हा तुम्ही लिहिता ते सर्वांसाठीच असतात. जसं आता म्हणजे मी माझ्या वेबसाईटवर पण ते टाकलेले आहेत. तर माझ्या वेबसाईटवर जाऊन तू जेव्हा त्या पेपरच्या लिंकवर क्लिक करणार ते तू ओपन करून तू वाचू शकतो. आणि हे म्हणजे झालं मोठं उत्तर. आता डायरेक्टली तू जे विचारलं त्याचं उत्तर की महाराष्ट्रात का नाही केलेलं ते काम, बाहेर जाऊन का करावं लागलं. जसं मी सांगितलेलं होतं ना की आपण म्हणजे आधीचं जे विज्ञान होतं, आधी जाण्या येण्याची सोयी नव्हत्या म्हणून वैज्ञानिक एकमेकासोबत काम नाही करू शकायचे. आता जसं म्हणजे ज्याच्याकडे चांगल्या गोष्टी आहेत शिकण्यासारख्या त्या तुम्ही जाऊन तिथं शिकायच्या आणि त्याच्यामधनं मग नवीन काही आणखी शोधता येईल का ते तुम्ही बघायचं. मग माझ्या आवडीच्या काही गोष्टी इथं सिंगापूरमध्ये होत्या म्हणून मी सिंगापूरला आलेलो. आणि म्हणजे महाराष्ट्रात पण खूप चांगलं संशोधन चालतं, पण ते जे संशोधन आहे ते डायरेक्टली आपल्या समाजाच्या कामी येणारं नसतं, कारण इथं खूप साऱ्या कारखान्यासोबत त्यांचं करार नसतं. तर इकडं जे संशोधन चालतं सिंगापूरमध्ये, तर खूप सारे जे कारखाने असतात त्यांच्यासोबत त्यांचा करार असतो की अरे की तुम्ही हा संशोधन केला तर आम्ही त्याचा वापर करू असं. तर तसा संशोधन करायच्या सोयी इथं होत्या म्हणून मी इथं आलेलो. वेलकम. त्यानंतर आहे बिराजदार गुंजन. बिराजदार गुंजन.
चव्हाण नीलकंठ, सर्वेश शिंदे, ब्राह्मणकर हर्ष. गुड आफ्टरनून सर. हा हर्ष गुड बोल. आफ्टरनून. सर, विज्ञानाचे अभ्यास करायसाठी परदेशात जाणं आवश्यक आहे का? नाही, विज्ञानाचा अभ्यास तू कुठेही करू शकतो. परदेशात याच्यासाठी जातो की परदेशात चांगल्या सोयी भेटतात भारताच्या तुलनेत. परदेशात म्हणजे प्रत्येक देश चांगला नसतो. जसं भारतासारखे पण दुसरे विकसनशील देश असतात, काही डेव्हलपिंग कंट्रीज. तर तिथं जाऊन संशोधन केलं तर भारतासाठी अवस्था असते. पण समज प्रगतीशील जे डेव्हलप कंट्री आहेत, विकसित जे देश आहेत, तिथं जाऊन जर संशोधन केलं तर चांगल्या सोयी भेटतात आणि चांगले नवीन उपकरण भेटतात संशोधन करायला, तर त्याचा फायदा होतो. तर त्याच्यासाठी विदेशात जातात. आणि दुसरा एक फायदा असतो की तुम्ही विदेशात जाऊन जर संशोधन केलं तर इथल्या लोकांसाठी जे वैज्ञानिक असतात ते खूप महत्वाचे असतात. म्हणजे भारतात समज एका वैज्ञानिकाला पगार असेल 60,000, तर सिंगापूरमध्ये इथं ते 6 लाख एवढा पगार देणार, कारण त्यांच्यासाठी वैज्ञानिकांची संख्या खूप कमी असते आणि त्यांना इथं ठेवण्यासाठी मग ते जास्ती पगार देतात. मग हा दुसरा फायदा. आणि तिसरा फायदा की इथं मग तुमच्यासारखेच बाहेरून दुसऱ्या देशातून चांगले जे वैज्ञानिक आलेले आहेत ते असतात. मग त्यांच्यासोबत तुम्ही काम करून आणखीन चांगला शोध तुम्ही लावू शकता. तर हा एक तिसरा फायदा असतो. तर याच्यासाठी मग विदेशात जातात. थँक्यू सर. नंतर रक्टे तथास्तु, बोडखे दीपक, जाधव जयश्री. गुड आफ्टरनून सर. जाधव जयश्री ना? हो हो, बोल बोल बोल. सर, संशोधन होण्याकरता काय काय लागतं? संशोधन होण्यासाठी ओके, त्याचे कॅटेगरीज असतात. कॅटेगरी वाईज मी सांगेन, म्हणजे विभागाप्रमाणे. एक असतं मानवी विभाग, म्हणजे ज्याच्यात आपण येतो. मग त्याच्यात मग तुमचं लागतं त्या तो विषय तुम्हाला किती चांगला समजतो त्याचं नॉलेज. ते नॉलेज जर नसेल तर मग तुम्ही समजा तसा सब्जेक्ट जर तुम्ही वाचला तर ते तुम्ही किती लवकर शिकू शकता. मग हा पण एक स्किल सेट असतो. आणि त्याच्यानंतर मग गणित आणि फिजिक्स यांची हे विषय महत्वाचे असतात. आणि समज तुम्हाला काही नवीन गोष्टी बनवायच्या असतील, म्हणजे समज मटेरियल सिंथेसिस, मॅन्युफॅक्चरिंग, हे काही सब्जेक्ट असतात, त्याच्यामध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर त्याच्यासाठी मग केमिस्ट्री लागतं. म्हणजे मग समज तुला प्लास्टिक मध्ये रिसर्च करायचा असेल की की नवीन प्रकारचं प्लास्टिक बनवायचंय जे आगीत पण जळणार नाही आणि मग कुठं पण आपण वापरू शकतो आणि कधीच मोडणार नाही असं, तर मग त्याच्यासाठी पॉलिमर केमिस्ट्री नावाचा एक सब्जेक्ट असतो. मग त्याचं हे लागतं. तर हे झालं पहिला भाग, म्हणजे ह्युमन रिसोर्स सांगतो. मग दुसरा असतो इक्विपमेंट किंवा फॅसिलिटीज. तर त्याच्यामध्ये येतं की तुमच्याकडे काय काय उपकरणे आहेत. मग बनवण्यासाठी काही उपकरणं लागतात की समज ज्या गोष्टीवर तुम्हाला संशोधन करायचं आहे ती कशी बनवायची. म्हणजे नॅनो मटेरियलवर संशोधन करायचं तर नॅनो मटेरियल वेगवेगळ्या पद्धतीने बनवता येतं, खूप साऱ्या पद्धतीने बनवता येतं. तर ते नॅनो मटेरियल बनवलं, मग ते झालं का नाही हे बघायचं तुम्हाला, की जे काही तुम्हाला बनवायचं होतं, समज अल्युमिनियम नॅनो पार्टिकल्स तुम्हाला बनवायची,
पण अल्युमिनियम झालंय का नाही, की दुसरं काहीतरी झालंय, की फक्त रेतीसारखाच काहीतरी पदार्थ झालाय, हे तपासायचं असेल तर त्याच्यासाठी काही उपकरणं लागतात. तर त्याच्यामध्ये मग मायक्रोस्कोपी म्हणजे मायक्रोस्कोपी येतं, मग स्पेक्ट्रोस्कोपी येतं, की जसं की तुम्ही लाईट त्याच्यामधनं पाठवायची, म्हणजे प्रकाश त्याच्यामधून पाठवायचा आणि मग तो कसा परावर्तित होतो त्याच्या माध्यमातून तुम्ही समजू शकता. मग त्या गोष्टीला जाळायचं, जाळल्यानंतर मग त्याच्यामधनं कोणकोणत्या गोष्टी बाहेर पडतात, किती वजन, किती वेळ ते त्याचं वाढतं, याच्या माध्यमातून काही गोष्टी समजतात. मग अशा खूप सारे पद्धती असतात ते समजायला, आणि मग तो एक भाग लागतो. तर ह्या गोष्टी असतात. तर जो पहिला भाग आहे मानवी भाग, तो म्हणजे आपल्या स्वतःवर असतो, की किती जास्ती आपण रस घेऊन आपण आपले कन्सेप्ट, म्हणजे कोणती गोष्ट आपल्याला समजत नसेल तर मग ती वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं वाचून त्या कन्सेप्ट आपण क्लिअर करून घ्यायचे. हे तुमच्यासाठी आता महत्वाचं आहे खूप. असं नाही की की चला की चव्हाण सरांनी काहीतरी समजावलंय वर्गात आणि त्यांनी सांगितलं आणि की आपल्याला समजलं, असं कधी नाही होत. ते नाही समजलं मग आपल्या भोवताली, मग समज विज्ञानच असेल तर मग आपल्या भोवताली त्याच्याशी संलग्नित असणारी आणखी कोणती गोष्ट आहे का ते बघायचं आणि त्याच्या माध्यमातून मग ते समजायचं. थँक्यू सर. त्यानंतर आहे चार्वी सेंडे, जी की सिंगापूरहूनच जॉईन झालेली आहे. हॅलो सर. हा बोल चार्वी. हॅलो सर, मग रेंज नव्हती, मी नील चव्हाण बोलतोय. बर नील चव्हाण, ठीक आहे चालेल. थोडा वेळ थांब. चार्वी शेंडे जॉईन आहे का? आय थिंक नसणार. ठीक आहे. जॉईन झाल्यानंतर आपण घेऊया. आता कोण? नील चव्हाण बोलत होता का? हो. हा बोल. गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून. सर, मी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकतो. मला जर सायंटिस्ट व्हायचं असेल तर खूप मोठ्या शाळेत शिकावं लागतं का? तर त्यासाठी खूप फी लागते. खूप फी लागते का? तर तुझ्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते तुझ्या समोर आहे. मी ज्या शाळेत शिकायचो त्या शाळेची इमारत 4 ते 5 वेळा चेंज झाली. आता कुठे आहे ते मला माहिती नाही. तर अशा शाळेत म्हणजे हे असतं ना की एकदमच जिथं काहीच सुविधा नाही, अशा शाळेतून मी शिकलो. पण आमचे जेवढे पण टीचर्स होते ते खूप चांगले होते. तर तुमची शाळा किती चांगली आहे, किती पैशांच्या शाळेत तुम्ही शिकता, या काहीच महत्वाच्या गोष्टी नसतात. जे महत्वाचं असतं ते तुमचं स्वतःचं इंटरेस्ट आणि मेहनत, जिद्द, या गोष्टी महत्वाच्या असतात. आणि हा झाला पहिला म्हणजे शाळेत असतानाचं उत्तर. त्याच्यानंतर 11वी 12वी तर तुम्हाला माहितीच आहे. 12वी तर होते. त्याच्यानंतर बीएससी जे केलेलं आहे, बीएससी ची मी तुला वर्षाची फी सांगतो. म्हणजे मी किनवट मध्ये असताना म्हणजे शहाणे सर आता जिथून शिकवतात तिथली फी सांगतो. तिथं कॉलेजची फी होती आमची 600 का 700 रुपये. आता ती झालेली असणार 1000 का 2000 असं काहीतरी. ती खूप नाहीये. म्हणजे ही एका वर्षाची सांगतो. मग अशी 2-3 वर्षाची किती 2-3 हजार अशी काहीतरी लागणार. सायकल जेव्हा माझ्याकडे होती ती जुनी सायकल मी काहीतरी वापरायचो. कपडे जे होते ते काही असे म्हणजे कपड्यावर खूप माझं काही जास्ती लक्ष कधी नसायचं. पण ते कपड्यांचे जे पैसे आहेत ते जेव्हा पण मला शक्य व्हायचं नवीन पुस्तकं घेण्यासाठी मी खर्च करायचो. तर हे असतं स्वतःची चॉईस, की माझ्यासाठी शिक्षण महत्वाचं होतं. नवीन बुक्स घेणं मला बाबतीत मला जास्ती कुतूहल वाटायचं, तर ते मी करायचो. पण ते समज नसेल तर मग ते लायब्ररी मधून म्हणजे जे
कॉलेजची लायब्ररी होती, त्यांना मी रिक्वेस्ट करायचो. डाएटमध्ये पण असताना नियमाप्रमाणे ते फक्त 3 पुस्तकं द्यायची, पण त्यांना माहिती होतं की मला पुस्तकं वाचण्यात, विज्ञानाची पुस्तकं वाचण्यात खूप जास्त इंटरेस्ट आहे, म्हणून ते मला मग 15 पुस्तकं द्यायची. मग किनवटच्या कॉलेजमध्ये पण 2 पुस्तकं अलाउड होती, तिथं ते 20 पुस्तकं द्यायची, कारण मी मेहनत करायचो. मग अशा प्रकारे चांगली लोक प्रत्येक ठिकाणी असतात, ते आपल्याला मदत करतात. आणि त्याच्यानंतर मग जे पुण्यात असताना तिथनं जे शिक्षण घेतलेलं आहे, तर त्याच्यासाठी पण असे खूप पैसे काहीही नाही लागत. आणि जेव्हा कोणाला समजतं की असा कोणता चांगला विद्यार्थी आहे, मेहनती आहे, मग खूप सारे चांगले लोक मदतीसाठी उभे होतात. सो डोंट वरी अबाउट की अरे पैसे नाही म्हणून मी काही चांगलं नाही करू शकलो. हे कारण कधीच नसतं. आपली जिद्द आणि मेहनत लागते, ती नेहमी हाताशी ठेवायची. आणि ऑफकोर्स की समज आता ज्या मुलांना डायरेक्टली ट्युशन्स वगैरे भेटतात, त्यांना समज अभ्यासासाठी 5 तास 6 तास द्यावे लागतील, तिथं तुला मे बी 8 तास 12 तास द्यावे लागतील. हे होऊ शकतं, पण याच्यासाठी नेहमी तयार राहायचं. पण त्याच्यामुळे तुझं कधी नुकसान नाही होणार, कारण तुला समज जास्ती मेहनत करायची सवय लागली की चल, की माझं जसं असायचं 11वी 12वीत असताना, की एकदा मी बसलो की 6 तास 8 तास ते बसून जोपर्यंत ते कन्सेप्ट क्लिअर होत नाही, फिजिक्सचं, मॅथ्सचं, म्हणजे गणिताचं आणि भौतिकशास्त्राचं, तोपर्यंत ते कन्सेप्ट मी कधी सोडायचं नाही. मग बीएससी मध्ये पण असताना की जोपर्यंत ते कन्सेप्ट जे काही मी वाचतोय, जोपर्यंत ते क्लिअर होत नाही, ते वेगवेगळ्या पुस्तकातून वाचून ते क्लिअर करायचो. मेहनत मी जास्ती करायचो. कारण मी असा जन्मता हुशार विद्यार्थी नाहीये. मी असं जास्ती मेहनत करून ज्या गोष्टी मला हव्यात त्या मी अचीव करायचो. तर हे तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके. आणि सर, सायंटिस्ट कितवी नंतर व कोणत्या शाळेत कराव्या लागतं? असं काही नसतं. ते स्वतःवरच ते डिपेंड करतं की तुला तुझं शिक्षण कधी थांबवायचं आणि नोकरी कधी करायची. आणि जेवढ्या कमी शिक्षणावर तू कुठं नोकरी करणार किंवा कंपनीत काम करणार किंवा नवीन कंपनी काढणार, तेवढे कमी तुला सॅलरी भेटणार, तेवढं तुला जास्ती कॉम्पिटिशन करावं लागणार. तर एक रूल असतो, म्हणजे जे मी खूप ठिकाणी ऑब्झर्व केलेलं आहे, देर इज लेस कॉम्पिटिशन ऍट द टॉप. म्हणजे जेवढ्या तू वरच्या लेवलवर जाणार शिक्षण घेऊन, चांगलं शिक्षण घेऊन, मोठं शिक्षण घेऊन, PhD करून, तर तेवढं कमी कॉम्पिटिशन तिथं असतं. जसं समज आता कोणाला चपरासी व्हायचं असेल, त्याच्यात काही असं वाईट नाहीये, पण असं खूपशा लोकांना व्हायचं असतं, कारण ते इझी आहे. पण कंटिन्युअसली त्याच्यानंतर की अरे आपले मित्र इथं जॉबसाठी लागतायत, तिथं जॉबसाठी लागतायत, हे दिसत असताना कंटिन्युअसली शिक्षण घेत राहायचं. आपल्या रात्री काळ्या करत राहायच्या, रात्री 3 वाजेपर्यंत, 4 वाजेपर्यंत, 5 वाजेपर्यंत मेहनत करत राहायची ते सर्व बघत असताना. आणि हे फक्त 1 वर्षासाठी नाही, 5 वर्षासाठी, 10 वर्षासाठी हे करत राहायचं. मग घरच्यापासून दूर राहायचं, तरी पण घरच्यांची काळजी करायची. ह्या गोष्टी मग थोड्याशा डिफिकल्ट असतात, पण त्याचे मग फळ पण खूप चांगले असतात. सो म्हणजे त्याचं उदाहरण मी जे तुला सांगितलं की तुझ्या समोरच आहे, की मी असं काही खूप श्रीमंत घरातनं नाही आलोय, छोट्याशा गावातनं आलोय, छोट्याशा शाळेतनं आलोय. प्रत्येक ठिकाणी स्ट्रगल होता, आणि त्या प्रत्येक स्ट्रगल मधनं चांगले मित्र भेटले. ते माझ्या म्हणजे काही मित्र तू आता बघतोय, चव्हाण सर आहे, शहाणे सर आहेत. आम्ही सर्व म्हणजे चांगले जे गुण आहेत एकमेकांचे ते आम्ही घेतले. वाईट गुण प्रत्येकात असतात, काही वाईट गुण असतात, काही चांगले गुण असतात. आपण प्रत्येकाची चांगली साईड बघायची, चांगले गुण बघायचे, ते घ्यायचं आणि पुढे जायचं. ठीक आहे, थँक्यू नीलकंठ. यानंतर सुरशे आर्यन. हॅलो, बोल. हॅलो.
हॅलो. मी क्रमाने नावं घेतोय. ज्यांची नावं आहेत त्यांना सुरुवातीला संधी मिळेल, त्यानंतर इतरांना संधी मिळणार आहे. उकिरडे साक्षी, पवार पूजा. हॅलो सर, मी सुरसा बोलतोय. हा, आर्यन, सुरशे आर्यन, बोल. गुड आफ्टरनून सर. हा, गुड आफ्टरनून. सर, आपल्याला मॅथ सब्जेक्ट घेऊन सायंटिस्ट बनता येतं का? कोणताही सब्जेक्ट घेऊन सायंटिस्ट बनता येतं. तर सायंटिस्ट म्हणजे आता समज तू इवन हिस्ट्री घेऊ, म्हणजे इतिहास तू घेतलं आणि सायंटिस्ट झालं तर त्याला म्हणतात इतिहासाचं शास्त्रज्ञ किंवा सायंटिस्ट इन हिस्ट्री. तर प्रत्येक सब्जेक्टमध्ये सायंटिस्ट म्हणजे ज्याच्यामध्ये पण तू संशोधन करतो त्याच्यामध्ये तू सायंटिस्ट होतो. पण त्याच्या ज्या पद्धती असतात आणि मग त्याच्याशी काय बोलू शकतो, ज्या गोष्टी तुला करता येतील त्या वेगवेगळ्या असतात, म्हणजे खूपच डिफरंट असतात. जसं इतिहासाचं तू संशोधन केलं तर जिथं ऐतिहासिक काही वास्तू असतील तुला तिथं जावं लागणार, आणि मग त्याचे जे परिणाम किंवा कुठं समाजाची जी काही तुला जडणघडण करायची त्याचा परिणाम वेगळा असतो. आता सायन्स म्हणजे मला बाकीच्या सब्जेक्टचं तेवढं माहिती नाही, पण सायन्स बाबतीत मी तुला सांगू शकतो की सायन्समध्ये समज आता मटेरियल सायन्समध्ये तू नवीन मटेरियल बनवलं की त्याच्यावर तू पॅटेंट लिहू शकतो, कंपनी टाकू शकतो. त्याच्यानंतर मग त्याच्यामार्फत इतर गोष्टी करू शकतो. मॅथ्समध्ये तू रिसर्च केलं की ते मटेरियल कसं तयार झालंय, मग त्याच्यासाठी काही हे लागतं, मॅथमॅटिक्स लागतं, बेसिक मॅथमॅटिक्स. किंवा समज की विश्व जे आहे आपलं, विश्व कसं बनलंय त्याचं कोड तुला सॉल्व्ह करायचंय तर त्याच्यासाठी पण मॅथ्स असतं. मग क्वांटम फिजिक्स नावाचा एक नवीन सब्जेक्ट आहे की त्याच्यामध्ये अणू एकमेकांशी कसे इंटरॅक्ट होतात, म्हणजे कसे बोलतात एकमेकांसोबत, त्यांच्यामध्ये काय प्रक्रिया होतात, ते समजायला पण मॅथ्स लागतं. मग हे सर्व मॅथमॅटिक्सच्या रिसर्चमध्ये येतं. पण मॅथमॅटिक्सचं जे रिसर्च आहे ते बाकीच्या विषयापेक्षा अवघड असतं, हे मी तुला सांगू शकतो. पण तुला समज मॅथ समजत असेल, आणि म्हणजे मॅथ समजणं आणि नवीन मॅथ करता येणं ह्या दोन गोष्टी असतात. की समज आता तुला म्हणजे जे काही डेरिव्हेशन वगैरे असतात 11वी 12वी मध्ये ते मला कळायचे, पण नवीन जे काही डेरिव्हेशन्स आहेत किंवा नवीन काही थेरीज आहेत मॅथ्समध्ये ते शोधणं अवघड असतं. आणि त्याच्यासाठी ते तुला जर करता येत असेल तर मग तू खूपच हुशार आहे असं मी सांगू शकतो. आणि मग त्याच्यामध्ये तुला ते करता येत असेल तर त्याच्यामध्ये तू पुढे जावं, एवढं इझी असतं ते. थँक्यू आर्यन. उकिरडे साक्षी, पवार पूजा. गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून. ओके. साक्षी उकिरडे. हो, बोल. सर, मी एका माध्यमिक शाळेत शिकणारी इयत्ता 10वीची विद्यार्थिनी तुम्हाला काही प्रश्न विचारू इच्छिते. येस, बोल. सर, आस्था आणि अंधश्रद्धेच्या विषयावर विज्ञान हा उत्तम उतारा आहे का? आस्था आणि अंधश्रद्धा या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. याच्यावर मी नरेंद्र दाभोळकरांचं जे अप्रोच आहे ते मी जनरली फॉलो करतो. म्हणजे आस्था जोपर्यंत समज म्हणजे आस्थेचा गैरवापर करून कोणी दुसऱ्याचं शोषण जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आस्था चांगली. म्हणजे मी स्वतः नास्तिक आहे, मी देवावर वगैरे विश्वास नाही करत, पण याचा अर्थ असा नाही की की मी मोठ्यांचा अनादर करतोय
माझी आई आहे किंवा घरची जी काही लोक आहेत त्यांचा मी अनादर करतोय, त्यांचा आस्थेविषयी असंच काहीतरी टिंगल-टवाळ्या करतो, नाही. त्यांना मी म्हणजे माझं जे नेहमी मत आहे या बाबतीत की की त्यांना आवडत असेल त्यांनी करत राहावं, पण त्यांना समज त्याचा वापर करून कोणीतरी त्यांचं शोषण जर करत असेल तेव्हा मग मी त्यांना थांबवतो की नाही, की या डायरेक्शन मध्ये नाही जायचं. मग तिथं आला अंधश्रद्धेचा प्रकार, की कोणी पण तुम्हाला समज काहीतरी प्रत्येकाला जसं मी सांगितलं होतं ना की कोणाला पण असं 5 वर्ष 10 वर्ष थांबायचं नसतं यशासाठी. प्रत्येकाला शॉर्टकट हवा असतो. मग ते जातात एका बाबाकडे आणि तो बाबा देणार मग त्यांना काहीतरी विभूती किंवा आहे. यानंतर जाधव गौरव. सर एक विचार, तुम्ही 9वी 10वीत एक्सपेरिमेंट करत गेलात का? 9वी 10वीत ओके. एक्सपेरिमेंट्स 2 टाईपचे असतात. एक म्हणजे शैक्षणिक एक्सपेरिमेंट्स जे म्हणजे तुमच्या कोर्स वर्क मध्ये असतात, ते तुम्हाला करावे लागतात. आमची शाळा छोटी असल्यामुळे तिथं ते एक्सपेरिमेंट व्हायचे नाही, पण टीचर्स जे होते ते चांगले शिकवायचे विज्ञानाचे. पण बाहेर म्हणजे शाळेबाहेर घरात किंवा बाकी ठिकाणी मी काही ना काही एक्सपेरिमेंट करत राहायचो. तर त्या गोष्टी होत्या. तर शैक्षणिक एक्सपेरिमेंट फॅसिलिटी नसल्यामुळे नाही केले, पण बाकी ठिकाणी वाचन वगैरे करायला भेटायचं आणि मग घरी किंवा बाकी ठिकाणी थोडेफार एक्सपेरिमेंट मी स्वतः करायचो. पण असं काही असं नेमकं नव्हतं की मला हा शोध लावायचा, त्याच्यामुळे नाही. माझं स्वतःच कुतूहल होतं त्या बाबतीत की अरे हे केल्यानंतर काय घडतं, ते केल्यानंतर काय घडतं, त्याच्यामुळे मी एक्सपेरिमेंट करायचो. येस. जाधव गौरव, जाधव स्वरा, बर्वे आर्या, तळवी सायली, साई चव्हाण, लावण्या काळे. ठीक आहे. आणि गुंजनला आपण संधी देऊया. गुंजन बोल. नमस्कार सर, मी गुंजन इयत्ता 3री मधील. हा बोल गुंजन. प्रश्न विचार. अभ्यास लक्षात ठेवण्यासाठी काय करावे? अभ्यास लक्षात ठेवण्यासाठी काही ट्रिक नसते कधीच, पण अभ्यास चांगला कसा करावा याच्यासाठी आहे. तर चांगला कसा करावा म्हणजे चांगला अभ्यास केला म्हणजे काय असतं की समज आता विज्ञानाबाबतीत मी तुला सांगू शकतो की एक गोष्ट तुला समजलेली नसेल, जसं अणु काय आहे हे तुला समजायचं, पण ते तुला पुस्तकात दिलेल्या माहितीमधून ते नाही समजलं. मग त्याच्यासाठी एक्स्ट्रा वाचन करायचं, की जसं आता म्हणजे मी असताना विकिपीडिया किंवा बाकीच्या गोष्टी तेवढे प्रचलित नव्हत्या, पण विकिपीडिया तू वाचू शकते, गुगलवर सर्च करू शकते, खूप साऱ्या गोष्टींचं खूप सारी माहिती आता भेटते. मग हा झाला वाचनाचा प्रकार. आणि दुसरं जनरली असं असतं की जेव्हा एखादी गोष्ट वेगवेगळ्या माध्यमातून तुझ्या डोळ्यावर पडते, कानावर तू ऐकते आणि मग त्याच्या बाबतीत तू डिस्कशन डिस्कशन म्हणजे चर्चा करते, जसं आता तू माझ्यासोबत करते तसं. तर त्याच्या माध्यमातून ती गोष्ट तुला चांगली समजते आणि चांगली समजली तर खूप म्हणजे खूप वर्षापर्यंत ती गोष्ट लक्षात राहते. जसं सायकल चालवणे, की जिथं आपण ऍक्टिव्हली पूर्ण आपलं शरीर तिथं पार्टिसिपेट होतं, की की आपली जे अवयव आहेत तिथं सायकल चालवण्याची जी प्रक्रिया आहे, कोऑर्डिनेशन लागतं की हात केव्हा हलवायचे,
पेडल कधी मारायचं, ब्रेक कधी लावायचं, ह्यांचं जे कोऑर्डिनेशन आहे त्याची सवय करावी लागते. आणि मग त्याची एकदा सवय झाली आणि ती भिनली की मग सायकल म्हणजे तू 60 वर्षाची जरी झाली, 70 वर्षाची जरी झाली तरी सायकल चालवणं विसरत नाही. मग तो पण एक अभ्यास आहे. मग असं वेगवेगळ्या माध्यमातून जर अभ्यास केला तर मग खूप वर्षापर्यंत ते लक्षात राहतं. थँक्यू सर. वेलकम. हॅलो सर. हॅलो. हा बोला. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग. चव्हाण सर बोलू शकतो का मी थोडा सरांशी? हा, आय थिंक चव्हाण सर आता माहिती नाही, काहीतरी प्रॉब्लेम असेल. हा, तुम्ही बोला ठीक आहे सर. सर ऍज इट मी एक टीचर आहे आणि रायगड जिल्हा परिषदेमध्ये आहे सर मी काम करत सध्या. सर तुम्ही जे म्हणजे आता चव्हाण सरांनी जे हा उपक्रम घेतला ना, तो अतिशय उपयुक्त आणि खूप छान, म्हणजे काही इंटरनॅशनल व्यक्तीशी म्हणजे शास्त्रज्ञांशी आम्हाला संवाद साधण्याचा म्हणजे शब्द ऐकण्याची संधी मिळाली. त्याबद्दल तुमचं सर खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही जो आस्था आणि अंधश्रद्धा याबद्दल जे उत्तर दिलं ना सर, ते खूप समर्पक आणि खूप असं म्हणजे मला प्रभावित केलं सर त्या उत्तरानं, की आपण आपली आवड एखाद्यावर लादू शकतो. आता तुम्ही नास्तिक आहात, तुम्ही मान्य केला, ते खूप मला प्रभावित केलं सर. ते खूप छान उत्तर दिलात तुम्ही. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. नक्कीच सर, थँक्यू. त्याच्यासाठी तुम्हाला थँक्स म्हणायचं असेल स्पेसिफिकली तर नरेंद्र दाभोळकरांना म्हणा, कारण ती त्यांची थॉट प्रोसेस आहे. तेच आहे ना की लॉजिकली ऍज अ सायंटिस्ट ज्या गोष्टी तुम्हाला समजतात त्या गोष्टी तुम्ही एक्सेप्ट करायचं. ते तुमची मिस्टेक असेल नसेल ती करेक्ट करायची आणि पुढे जायचं. लाईक प्रगती करणं हेच महत्वाचं आहे ऍज अ सायंटिस्ट. ओके. यानंतर आपण आता जे विद्यार्थी उपस्थित आहेत या ठिकाणी त्यांना संधी देणार आहोत. तर ज्यांना बोलायचंय, विवेक बोल. हो सर, मला विचारायचं होतं की म्हणजे विंडमिल मध्ये जे मोटार वापरतात ती जर आपण इलेक्ट्रिक कार्स मध्ये वापरू शकतो का? म्हणजे विंडमिल मध्ये मी बघितलं होतं गुगलवर की परमनंट मॅग्नेट सिनोक्रोमस जनरेटर वापरतात, तर ती इलेक्ट्रिक कार मध्ये वापरू शकतो का? काय तुझा प्रश्न परत एकदा रिपीट कर. कशामधनं? सर विंडमिल मध्ये जी मोटार वापरतात परमनंट मॅग्नेट सिनोक्रोमस जनरेटर, ती इलेक्ट्रिक कार मध्ये वापरू शकतो का? विंड हे बघ, म्हणजे आता ते माझ्या रिसर्चशी निगडीत आहे, त्यामुळे मी खूप डिटेलमध्ये तुला इन्फॉर्मेशन देऊ शकतो, पण मी तुला शॉर्ट आन्सर देतो. विंड मिल मध्ये जी मोटर वापरतात त्याचा जो उद्देश असतो तिथं एनर्जी जनरेट करायचं असतं. तर एनर्जी जनरेट करण्यासाठी आपल्याला जास्ती फ्लक्स चेंज लागतं. फ्लक्स चेंज म्हणजे की मॅग्नेट जेव्हा असतो ना, कोणताही मॅग्नेट असेल तर त्या मॅग्नेट मधनं बाहेर पडणारं जे आकर्षण असतं, मॅग्नेटिक आकर्षण म्हणजे मॅग्नेटिक फील्ड असते, तर मॅग्नेटिक फील्ड च जे प्रमाण आहे ते जास्ती असायला लागतं. कारण ते जास्ती असेल तर मग जास्ती एनर्जी डेव्हलप होणार, आणि मग त्याच्यासाठी ते रोटेट करण्यासाठी जास्ती एनर्जी लागते. कारण त्यामुळे जेव्हा आपण जिथं पण विंड मिल लावतात ते ठिकाण जास्ती म्हणजे तिथनं जास्ती वारा वगैरे येत असतो. म्हणजे समज आता जिथनं वाराच खूप कमी आहे तिथं आपण विंड मिल नाही लावणार, असं असतं. तर हा पहिला भाग. आणि दुसरं जे असतं, विंड मिल मध्ये जी मोटर लावतो त्याला आपण डायनामो म्हणतो. सेम आपण इथं पण लावतो, धरणामध्ये आणि बाकीच्या ठिकाणी पण. तर तो झाला पहिला भाग. आणि त्यामुळे मग त्याचा जो उद्देश आहे तो वेगळा. आणि जेव्हा आपल्याला म्हणजे
जो 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 फिजिक्सचा जो नियम वापरला जातो तो दोन्ही ठिकाणी सेम आहे, पण त्याचा जो उपयोग आहे तो कम्प्लिटली रिव्हर्स आहे. म्हणजे पहिल्या ठिकाणी जे असतं की चेंज फ्लक्स मध्ये जेव्हा चेंज होतं त्याच्यामुळे मग इलेक्ट्रिसिटी जनरेट होते, करंट फ्लो होतो, हा पहिला नियम. आणि दुसऱ्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी फ्लो होते म्हणून मॅग्नेटिक फ्लक्स जनरेट होतं, हा म्हणजे त्याचा दुसरा जो कॉन्व्हर्स जे सांगू शकतो त्याचा आपण त्याचा वापर आपण इलेक्ट्रिक मोटर्स मध्ये करतो. मग त्या ठिकाणी आपल्याला जे रेजिस्टन्स आहे, अपोजिशन आहे, म्हणजे की कमीत कमी आपण करंट देऊन जास्तीत जास्त त्याचं आपण मेकॅनिकल एनर्जी म्हणजे ते चाक जे फिरतं त्याच्यामध्ये आपल्याला त्याचं कन्व्हर्शन करायचं आहे. तर ते करण्यासाठी तो उद्देश वेगळा. मग त्याच्यासाठी ती मोटर ऑप्टिमाइज केलेली असते, म्हणजे ते मेकॅनिकल एनर्जी फ्रॉम म्हणजे इलेक्ट्रिसिटी मधून मेकॅनिकल एनर्जी मध्ये जास्ती कन्व्हर्शन व्हावं हा उद्देश तिथं असतो. त्यामुळे मग ते डायरेक्टली नाही वापरता येणार. आणि दुसरं इलेक्ट्रिकल व्हेकलसाठी जे मोटर लागते त्याचं वजन पण कमी असावं लागतं. विंडमिल एका ठिकाणीच असते, विंडमिलला कुठं पण जायचं नसतं, त्याच्यामुळे आपण कितीही मोठं वजन तिथं लावू शकतो. पण इलेक्ट्रिकल व्हेकल मध्ये जर समज वजन जास्ती असेल तर मग ती कमी माणसं वाहून नेणार आणि मग कमी एनर्जी देणार. सो हे उद्देश वेगळे असतात आणि उद्देशाप्रमाणे मग ते डिव्हाइस चेंज होतं. हा उत्तर आहे तुझ्या याचं. थँक्यू सर. गुड आफ्टरनून सर. हा सर, तुम्ही सायंटिस्ट भारतामध्ये म्हणला, पण तुम्ही सिंगापूरमध्ये कसं काय राहता? सायंटिस्ट, ओके, सायंटिस्ट बनला असं काही नसतं. आपलं जे शिक्षण असतं ते वेगवेगळ्या स्तरावर बदलत जातं. तर माझ्या डिग्री प्रमाणे मी सायंटिस्ट सिंगापूरमध्येच बनलो, पण त्याचं जे अनुभव होतं, शिक्षण होतं ते माझं भारतात झालं, किंवा ट्रेनिंग होती पार्टली ते भारतात झाली. तर हा हे तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे. पण त्याचं म्हणजे फरक नाही पडत की की तू कुठं सायंटिस्ट होते नाही होत. जे महत्वाचं असतं की ते होऊन मग तुम्ही तुमच्या नॉलेजचं, तुमच्या एक्सपिरियन्सचा काय उपयोग करता ते जास्त महत्वाचं आहे. की जसं म्हणजे माझ्यासाठी फक्त लॅबमध्ये राहून रिसर्च करणं हा पण एक ऑप्शन आहे, पण त्याच्यासोबत मला विद्यार्थ्यांसोबत इंटरॅक्ट करून त्यांना पण थोडंसं नॉलेज द्यायचं हे पण महत्वाचं आहे. मग दुसऱ्या ठिकाणी जसं अंधश्रद्धेचा विषय आहे की ज्या लोकांना समज कळत नसेल की कुठं श्रद्धा आणि अंधश्रद्धा इथं प्रॉब्लेम होतो, मग तिथं पण गाईड करायचं. मग समज कोविड आहे की तिथं खूपशा लोकांना समजत नाही की एक्झॅक्टली कोविड काय आहे, कशामुळे फैलावतोय, कशा प्रकारे आपण सावधगिरी बाळगली पाहिजे, या गोष्टी पण महत्वाच्या आहेत. मग ते बाकीचे रोल पण बजावता येतात. मग कुठनं तुम्ही शिक्षण घेता, कुठनं कोणतं शिक्षण घेता, कसं तुम्ही कोणती इन्फॉर्मेशन घेता ते महत्वाचं नाही, त्याचा तुम्ही उपयोग कशासाठी करता आणि किती लोकांना त्याचा फायदा होतो ते जास्ती महत्वाचं आहे. ओके, यानंतर ज्यांना बोलायचंय कृपया त्यांनी बोलायचं या ठिकाणी. हॅलो सर. हॅलो सर. हॅलो सर. सर्वप्रथम महेश बोलेल. महेश. हॅलो सर. हा बोला. गुड आफ्टरनून सर. हा गुड आफ्टरनून सर. माझा प्रश्न असा होता की खेड्यातले लोक जे देवावर विश्वास अंधश्रद्धा ठेवतात किंवा विश्वास ठेवतात, तर तो देवावर विश्वास ठेवला पाहिजे की नाही? कोणावर विश्वास ठेवला, ओके, सिंपल आन्सर की कोणाला काय आवडतं ही प्रत्येकाची आपली लाईफची चॉईस आहे. त्यांना ते आवडत असेल
तर त्यांनी ते करावं. पण त्यांच्या आवडीमुळे त्यांचं स्वतःचं नुकसान होत असेल, म्हणजे त्यांच्या श्रद्धेमुळे कोणी त्यांचं शोषण करत असेल, तर तेव्हा ते थांबवलं पाहिजे. मग ते कशावर श्रद्धा करताय, कशा प्रकारे करताय, ते मग तिथं इम्पॉर्टंट नाहीये. हा, हेच आन्सर आहे याच्यासाठी. तर ओके सर, थँक्यू. व्हेरी गुड आन्सर सर. यानंतर देवेल. सर, हा बोला. हा कोरोनामुळे माग आमच्या शाळा बंद होते. हा कोरोना आला कुठून, कोरोना तयार कसा झाला आणि भारतात कसा आला? कसं असतं, जे विषाणू असतात, विषाणू आणि बॅक्टेरिया, बॅक्टेरियाला मराठीत काय बोलतात चव्हाण सर? जीवाणू आणि विषाणू. तर जीवाणू आणि विषाणू असतात ते निसर्गात असतातच. म्हणजे जसं आपण आहोत ना, की आपली प्रगती झाली आणि मग म्हणजे आधी अमिबासारखे जीव होते, त्याच्यामधनं मग म्हणजे एक पेशीय जीव होते, त्याच्यामधनं मग बहुपेशीय जीव झाले आणि बहुपेशीय जीव मधनं मग कॉम्प्लेक्स एनिमल्स झाले, जसे मानव आणि डायनोसॉर्स आणि कित्येक असे आपण एनिमल्स सांगू शकतो. तर तसंच जीवाणू आणि विषाणू आधीपासूनच होते आणि ते पुढं पण असणार. आणि काही वेळेस म्हणजे सिम्बायोटिक रिलेशनशिप असते, की काही जीवाणूचा आणि विषाणूचा आपल्याला फायदा होतो आणि काही जीवाणू आणि विषाणूचा आपल्याला आपलं नुकसान करतात. तसंच हे जीवाणू आणि विषाणू दुसऱ्या प्राण्यात पण असतात. मग करोना आला कुठनं? तर करोना आलाय, वटवाघळू असतात ना, तर वटवाघळूत असे खूप सारे कोरोनाचे टाइप्स असतात. म्हणजे आपण जे पाहिलं ते फक्त एकच आहे, कोविड-19 म्हणतात त्याला. तर सर्दीचा जो व्हायरस आहे तो पण कोरोना व्हायरसच आहे, म्हणजे विषाणू आहे. मग ते दोन्ही सारखेच आहेत. मग आधी म्हणजे समज आपल्याला जेव्हा सर्दी व्हायची म्हणजे जेव्हापासून आपल्याला सर्दी व्हायची सुरुवात झालेली, तेव्हा आपण स्टार्टिंगला खूप ते हानिकारक असणार आपल्यासाठी. म्हणजे झालं की समज आता लोक मरत असणार आणि मग आपली जी प्रतिकार शक्ती आहे ती जास्ती एफिशियंट झाली, म्हणजे जास्ती चांगल्या प्रकारे त्या विषाणूचा नाश करत असेल. मग विषाणू त्या पद्धतीत मग काय झालं की असंच आपण खूपच जास्ती तीव्र झालो, तर शरीराची प्रतिकार शक्ती आपल्याला मारून टाकणार. मग तो विषाणू काय होतो, काही वर्षानंतर सौम्य होतो. ही जनरल थेरी आहे, म्हणजे कारण ते त्याच्यासाठी आवश्यक आहे. समज आता ज्यांना तो इन्फेक्ट करतो विषाणू ते सर्वच लोक मेले, मग तो इन्फेक्ट कोणाला करणार? मग त्याच्या स्वतःच्या सर्व्हायव्हल साठी पण, म्हणजे जिवंत राहायला पण त्या विषाणूला सौम्य होणं आवश्यक आहे. मग काही वर्षानंतर तो विषाणू सौम्य होतो. तर हा कोरोना तयार केलाय, हे खरं आहे का? त्याचं आपल्याला माहिती नाही, पण असे जे व्हायरसेस जे मी तुला सांगितलं ना, हे व्हायरसेस वटवाघळू मध्ये खूप सारे असतात. आपण जे पाहिलं ते फक्त एकच टाईप आहे. ते मग ते भारतात पण तयार झालं असतं, की जिथं समज हे वटवाघळूची जी विष्ठा असते, समज काही प्राण्यांनी ती खाल्ली आणि त्या प्राण्याला कोणीतरी मारून खाल्लं आणि त्या प्राण्याला समज कोणत्या तरी माणसानं मारून खाल्लं, तर त्याच्यामधनं पण ते फैलावलं असतं. असा जो दुसरा विषाणू आहे HIV, तो चिंपांजी म्हणजे माकडामधनं आलाय मानवात. म्हणजे आफ्रिकेत ते शिकार करायचे माकडांची आणि मग ते खायचे आणि त्याच्यामधनं मग तो मानवात आलाय. सो हे होणं नैसर्गिक आहे, पण चीननं केलंय का नाही केलंय ते आपल्याला माहिती नाही. पण हे कुठं पण घडू शकलं असतं, कारण ते म्हणजे यासारख्या घटना आधी घडल्या आहेत आणि पुढे पण घडू शकणार. ओमायक्रॉन डेमायक्रॉन पण वटवाघुळामुळेच झालेत.
कसं असतं, जे मी तुला सांगितलं ना की स्टार्टिंगला जेव्हा इन्फेक्शन होतं, म्हणजे विषाणूचा संसर्ग होतो, तेव्हा जर तो खूप स्ट्रॉंग असेल आणि लोक मरत असतील, तर मग ज्या लोकांना तो इन्फेक्ट करणार ते होस्टच म्हणजे ती लोकच नसणार, मग तो फैलावूच नाही शकणार, राईट. आणि जेव्हा लोक म्हणजे मरून जाणार, मग त्यांची माती होणार आणि मग तो व्हायरस पण मरणार लोकांसोबत. मग व्हायरसाच्या भल्यासाठी, म्हणजे त्याच्या स्वतःच्या भल्यासाठी हे महत्वाचं आहे की त्याने सौम्य व्हावं, कारण तो सौम्य नाही झालं तर मग तो पण नाही राहणार. मग याच्यासाठी म्हणजे निसर्गाचा जो नियम आहे की प्रत्येक जीव जे काही असतं त्याला निसर्गात राहायचं असतं, मग याच्यासाठी त्याने स्वतःचं रूप बदलावं हे महत्वाचं असतं. त्याला सांगतो आपण म्युटेशन. मग म्युटेशन होतात. म्युटेशन मग काही 3 टाईपचे असतात. एक म्हणजे विज्ञानाप्रमाणे आपण त्यांना जे क्लासिफाय करतो इंटरेस्टिंग म्युटेशन, की जे सौम्य आहेत आणि फैलावतात. नॉन इंटरेस्टिंग किंवा हार्मफुल म्युटेशन, की जे म्हणजे खूपच जास्ती परिणाम करतात कोणावर आणि त्याच्यामुळे मग खूप लोक मरत आहेत. मग असे म्युटेशन विज्ञानाला नकोय. मग ते आपण म्हणजे विज्ञान पण आपण त्याप्रमाणे डेव्हलप करतो की तसे व्हायरसेस जास्ती फैलावू नये. जसं आता मच्छरांचं पण असतं ना की मॉस्किटोज पण म्हणजे मादा ज्या मॉस्किटो असतात त्याच फक्त चावतात. नर मॉस्किटो कधी नाही चावत. मग मॉस्किटोना पूर्ण हे करण्यासाठी, त्यांचं संहार करण्यासाठी मग त्यांना स्टराईल बनवतात. की स्टराईल म्हणजे की असे जीव अशा प्रकारे त्यांच्यामध्ये म्युटेशन आणणार की पुढची त्यांची जी पिढी आहे ती जन्मणारच नाही असं. तर ते म्युटेशनवर डिपेंड करतं. तर म्युटेशन होणं हे नैसर्गिक आहे. आपल्यात पण म्युटेशन होत असतात. कॅन्सर पण एक म्हणजे कॅन्सर असतो ना, कॅन्सर रोग, तो पण एका म्युटेशनचाच प्रकार आहे. थँक्यू सर. वेलकम. सर मी क्वेश्चन विचारू शकते? हा. गुड आफ्टरनून सर. मला असं विचारायचं आहे की सायन्स डे आपण का हे करतो? आपले जे एक चांगले सायंटिस्ट होते रमन, त्यांनी रमन इफेक्टचा शोध लावला. रमन इफेक्ट म्हणजे आपल्या वातावरणात काही कण असतात, धुळीचे किंवा कोणतेही कण असतात, तर त्या कणांच्या आकाराप्रमाणे लाईट परावर्तित होते. म्हणजे लाईटचं जे कलर आहे ते बदलतं. तर त्याला आपण रमन इफेक्ट सांगतो. आणि याच्यामुळेच म्हणजे आपल्याला आकाश जे निळं दिसतं त्याचं कारण पण रमन इफेक्ट आहे. रमन स्कॅटरिंग सांगतो. तर त्यांनी याचा शोध लावला. त्यामुळे आपण सायन्स डे सेलिब्रेट करतो. सर आणि ते डॉक्टर अब्दुल कलाम यांनी कोणतं हे केलेलं आहे? हे बघ, ही जी इन्फॉर्मेशन आहे ओके, सिंपल आन्सर मी तुला देऊ शकतो, पण यांचं समाधान करण्याचं तुला इझी मार्ग मी तुला सांगेन. आपल्याकडे मोबाईल असतो, मोबाईलमध्ये गुगल असतो, गुगलमध्ये आपण या गोष्टी शोधू शकतो की कोणी कशाचा शोध लावलाय आणि कसा लावलाय वगैरे वगैरे. पण ज्या गोष्टी म्हणजे माझ्या माध्यमातून तुला भेटणार आहे ते की की त्या शोधाचा उपयोग काय आहे, किती चांगला, किती मोठा परिणाम आहे, किंवा डॉक्टर कलाम आणि यांच्यासारखे दुसरे जे सायंटिस्ट आहे, होमी भाभा, मग JC बोस किंवा रमन, डॉक्टर रमन, सर CV रमन ऍक्च्युली,
हे जेवढे सायंटिस्ट आहेत ते माझ्यासाठी कसे महत्वाचे आहे, मोटिवेशनल आहेत, तर ते तसंच तुझ्यासाठी पण ठरू शकतात. तर त्याचा फायदा तू स्वतः त्यांच्या जीवनाबाबतीत वाचलं तर तुला जास्ती होणार. थँक्यू सर. हा, पण डॉक्टर कलाम म्हणजे तुझ्या प्रश्नाचं डायरेक्ट आन्सर देतो. डॉक्टर कलामाचं रिसर्च आहे रॉकेट आणि मिसाईल डेव्हलपमेंट मध्ये, आणि त्याच्यासोबत मग त्यांनी सायन्स एज्युकेशन मध्ये म्हणजे सायन्स पॉप्युलरायझेशन मध्ये पण त्यांनी खूप जास्ती मोठा सहभाग दिलेला. शिवानी पाटील. ठीक आहे, यानंतर शेवटचे 2-3 मिनिटं बाकी आहेत आपल्याकडे. हा शिवानी बोल. शिक्षण क्षेत्राचा शोध कोणी लावला? कशाचा? शिक्षण क्षेत्राचा शोध कोणी लावला? परत तुझा आवाज क्लिअर नाही. शिक्षण क्षेत्राचा शोध कोणी लावला? इथं टाईप कशाचा? ठीक आहे, अभिनव. मिसाईल सांगते का तू? ठीक आहे, नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे असं दिसतंय. अभिनव बोलतोय का? अभिनव. शेवटचे 5 मिनिट आपल्याकडे आहेत. अभिनव बोलतोय का? हॅलो सर. हा बोल. सर तुम्ही कोणकोणते असे शोध लावले? माझं जे आहे म्हणजे स्टार्टिंगलाच मी जे दाखवलं होतं ना की मॅग्नेटिक फील्डचा कसा वापर करायचा लॅब ऑन चिप बनवण्यासाठी, म्हणजे एका छोट्याशा चिपवर खूप सारे रिॲक्शन कसे करता येतील. मग त्याच्यानंतर की जिथं पंप नाहीये अशी मोटर बनवायची की पाणी वाहत राहणार पण तिथं पंप वगैरे काहीच नाही, पंप नाहीये, काही आवाज नाही होणार. तर तशी टेक्नॉलॉजी डेव्हलप केलेली. आणि मग असेच दुसरे काही शोध आहेत, ते माझी वेबसाईट मी इथं शेअर करतो किंवा चव्हाण सर शेअर करतील आणि त्याच्यावर तू जाऊन बघू शकतो. आपण जो ग्रुप बनवला आहे त्यामध्ये सरांची वेबसाईट मी शेअर केलेली आहे, त्यावर जाऊन तुम्ही अधिकची माहिती घेऊ शकता. हॅलो. हा अनिकेत. हॅलो. हा बोल अनिकेत. सर माझा एक प्रश्न आहे की जसं सरांनी सांगितलं की ते मटेरियल सायन्स हा विषय शिकवता, तर आजपर्यंत असा मटेरियल निघलेला आहे जो ब्रेक होत नाही आणि त्याला हीट दिली की तो पिघळत नाही? ओके, ते आपल्या ऍप्लिकेशनवर डिपेंड करतं. काही मटेरियल जे असतात खूप जास्ती टेम्परेचर हँडल करू शकतात, म्हणजे खूप जास्ती टेम्परेचर हँडल करू शकतात, पण ते ब्रेक होतात इझिली. त्यांना म्हणतो आपण सिरॅमिक्स, म्हणजे जसं अल्युमिनियम ऑक्साईड आहे, आणखी दुसरे असे काही सिरॅमिक्स असतात. पण त्याच्या बरोबर समज आपल्याला स्ट्रेंथ हवी असेल तर त्याच्यासाठी कंटिन्युअस रिसर्च चालू असतो. पण तसे मटेरियल पण आहे स्ट्रेंथ म्हणजे की जे खूप जास्ती वेट हँडल करू शकतात, की ब्रेक होणार नाही लवकर, तसे मटेरियल्स पण आहे. रिसर्च त्यांच्यावर चालू असतो. तर माझा जो आताचा जो एक रिसर्चचा जो टॉपिक आहे तो याच्यावरच आहे, की म्हणजे तू जे सांगतोय त्याच्या पुढे पण जाऊन फक्त स्ट्रेंथ म्हणजे ब्रेक होणार नाही ते, आणि दुसरं टेम्परेचर म्हणजे टेम्परेचर रिस्पॉन्स किंवा टेम्परेचर स्टॅबिलिटी सांगतो ते. त्यांच्या पुढे जाऊन मॅग्नेटिक रिस्पॉन्स पण त्यांचा चांगला असायला पाहिजे, म्हणजे आपल्याला समज टर्बाईन किंवा बाकीच्या ठिकाणी ते वापरायचं असेल, खूप जास्ती वेगाने ती टर्बाईनची ब्लेड्स म्हणजे पाते वगैरे फिरत असतील तर त्या ठिकाणी आपण ते वापर करू शकतो. आणि त्याच्यासोबत इलेक्ट्रिकली ते खूप जास्ती कंडक्टिव्हिटी त्यांची असायला पाहिजे, खूप जास्ती असायला पाहिजे किंवा खूप कमी असायला पाहिजे. तर याचं पूर्ण जे संशोधन आहे
त्याच्यासाठी एक नवीन फील्ड आहे, त्याच्यावर मी संशोधन करतोय. त्याला म्हणतात ऍक्सलरेटेड मटेरियल्स डेव्हलपमेंट. म्हणजे जे काम करायला आधी 20 वर्ष लागायची ते संशोधन 2 वर्षात करायचं. मग त्याच्यासाठी मी डिव्हाइस डेव्हलप केलेलं एक, आणि त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स नावाचा एक नवीन अनालिसिस चा सॉफ्टवेअर आहे. तो कोड डेव्हलप मी करतोय. ते कंबाईन केलंय, आणि ते कंबाईन करून मग समज आपण खूप सारे आपण असे पदार्थ बनवले आणि मग त्यांचं अनालिसिस पण केलंय, पण असा हा जो डेटा आहे पूर्ण तो खूप जास्ती असेल तर मग आपण तो संशोधन वेळेत नाही करू शकणार. मग त्याच्यासाठी AI यूज करायची, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आणि मग ते कॉम्प्युटर मग ते अनालिसिस करून आपल्याला सांगणार की हा ओके, तुम्हाला हे चांगलं हवं असेल तर तुम्ही हे पदार्थ घ्या, हे चांगलं हवं असेल समज ए प्रॉपर्टी चांगली हवी असेल तर पदार्थ घ्या, बी प्रॉपर्टी चांगली हवी असेल तर दुसरा पदार्थ घ्या, आणखी दुसरं काहीतरी चांगलं हवं असेल तर तिसरं घ्या, आणि सर्वच चांगलं हवं असेल असं कधी नाही होणार. तिथं आपल्याला कॉम्प्रोमाइज करावं लागतं. मग त्याचा पण उत्तर असं असतो की जिथं जी प्रॉपर्टी आपल्याला जास्ती हवी आहे चांगली, मग तिथं तो प्रकार पदार्थ वापरायचा, आणि त्याला म्हणतो ग्रेडियंट प्रॉपर्टी डिस्ट्रीब्युशन. म्हणजे समज असा पदार्थ असेल आपल्याकडे, एक रिमोट असेल, इथं मला जास्ती स्ट्रेंथ हवी, मग इथं मी थोडासा पदार्थ असा वापरणार की तो जास्ती स्ट्रेंथ देणार. इथं मला जास्ती हीट हवी आहे, थर्मल रिस्पॉन्स, मग इथं मी तो पदार्थ वापरणार. आणखी तिसऱ्या ठिकाणी काहीतरी असेल तर तिसऱ्या ठिकाणी आणखी काहीतरी वापरणार. अशा प्रकारे तो संशोधन आपण करू शकतो. तो चाललेला आहे. ओके सर. सर्वांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आपण या ठिकाणी आज थांबणार आहोत. आपली वेळ जी आहे ती संपत आलेली आहे. याचा पुढचा भाग बरेचसे विद्यार्थी बाकी आहेत. जवळजवळ 35 विद्यार्थी आपण आज कव्हर केलेले आहेत. उर्वरित सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण पुढील आठवड्यामध्ये पुन्हा एकदा सरांना विनंती आपण सर्वांच्या वतीने मी करतो की पुढील आठवड्यामध्ये आमच्यासाठी वेळ राखून ठेवावा. आपण सरांच्या सोबत पुढील आठवड्यात असाच एक कार्यक्रम आपण घेऊन येणार आहोत. सिंगापूर येथील नानयांग टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटीमध्ये सर 12 वर्षापासून कार्यरत आहेत. मटेरियल सायन्समध्ये सरांचं सध्या संशोधन चालू आहे. मित्रांनो, विज्ञानाची सुरुवातच प्रश्न पडण्यापासून होत असते. म्हणून सरांनी आपणाला आपल्या या मार्गदर्शनामध्ये जे प्रश्न स्वतःला पडतात त्याची उत्तरे स्वतः शोधण्याचा प्रयत्न करण्याचा सल्ला सरांनी या ठिकाणी दिलेला आहे. विज्ञानातील प्रगती होत असताना त्यामध्ये सतत सुधारणा होत असते. म्हणून सर्वांनी विद्यार्थ्यांनी सतत विज्ञान या विषयामध्ये अद्ययावत राहायला हवं. अगदी विद्यार्थी दशेपासून लहानपणापासून खूप मेहनत करण्याचा सल्ला सरांनी दिलेला आहे. आपल्या आवडीच्या विषयामध्ये आवडीच्या विषयाची माहिती अधिकाधिक माहिती जमवण्याचा प्रयत्न सध्याच्या या युगामध्ये अनेक स्रोत उपलब्ध आहेत, अनेक मार्ग उपलब्ध आहेत. त्या सर्व मार्गांचा उपयोग करून आपल्या आवडीच्या विषयाची अधिकाधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. जन्मताच कोणी हुशार नसतं, तर मेहनतीमध्ये सातत्य जर ठेवलं तर नक्कीच आपण सर्वजण हुशार होऊ शकतो. त्यासाठी सतत मेहनत करावी लागते, त्याला कोणताही शॉर्टकट नाही. अशा पद्धतीनं सरांनी आपल्या या मार्गदर्शनातून आपल्या सर्वांसाठी बहुमोल असं मार्गदर्शन केलेलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मी एवढंच म्हणेल की विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारण्याची सवय सोडायला नाही पाहिजे. ही गोष्ट या ठिकाणी सर्वांनी लक्षात ठेवावी. अशा पद्धतीने गेले जवळजवळ 1.5-2 तास सरांनी आपणाला मार्गदर्शन केलं. विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नाला सरांनी अतिशय समर्पक अशी उत्तरं दिलेली आहेत. याचा नक्कीच उपयोग सर्व शिक्षकांना, पालकांना, विद्यार्थ्यांना होईल अशी अपेक्षा व्यक्त करून आज आपण या ठिकाणी थांबणार आहोत. डॉक्टर विजयकुमार वर्मा सर यांनी तब्बल 2 तास वेळ आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी दिला. त्यामुळे मी DDC लर्निंगच्या माध्यमातून आणि सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक या सर्वांच्या वतीनं त्यांचे आभार व्यक्त करतो. त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. आणि असाच एक कार्यक्रम आपण पुढील आठवड्यामध्ये घेऊन येणार आहोत. त्याचबरोबर आमचे मित्र सूर्यकांत शहाणे सर सुद्धा पूर्ण वेळ या ठिकाणी उपस्थित होते.
त्यांनीही या कार्यक्रमामध्ये सक्रिय असा सहभाग घेतलेला आहे, त्यांचेही मी DDC लर्निंगच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणि आजचा हा आपला थेट भेट शास्त्रज्ञांशी या कार्यक्रमाचा पहिला भाग या ठिकाणी संपला असं जाहीर करतो आणि पुढील काही काळामध्ये दुसऱ्या भागाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी करणार आहोत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.